ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षां दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, 6व्या खंडाचा कथाभाग कालपर्यंत आपण पाहिला. मुद्गलाच्या 7व्या खंडाचा विचार आज आपण करू. मोठी सुंदर रचना आहे. 7वा खंड हा सगळ्यात लहान खंड आहे. मोजके 16च अध्याय आहेत. एकूण 428 अध्यायाचं मुद्गल पुराणाचा विस्तार आहे. त्यातले मोजके 16च अध्याय 7व्या खंडाला दिले. पण असं समजायच्या भानगडीत पडू नका की लहान अध्याय आहे म्हणून तो छोटा आहे, छोटा आहे म्हणून तो कमी महत्त्वाचा आहे. कारण कायम लक्षात ठेवा, जी गोष्ट जितकी लहान ती गोष्ट तितकी घातक असू शकते. आणि म्हणून सगळ्यात कमी वर्णन कोणाचं केलं तर त्याचं उत्तर आहे ममासुराचं केलं. आणि सगळ्यात जास्त घातक कोण असतो तर त्याचं उत्तर आहे ममासुरच असतो. कारण तिथूनच बाकीचे सगळे खालचे 6 सुरू होणार आहेत आणि त्याचा वरचा 8वा होणार आहे. म्हणून तो 7व्या अशा अवस्थेत आहे विचित्र की त्या ममासुरापासून खालचे कामक्रोध इत्यादी विकार निर्माण होणार आणि त्या ममत्वाचाच पुढे जाऊन अहंकार होणार. म्हणून तो दिसायला लहान असला तरी सगळ्यात घातक असलेला आहे. कारण जी गोष्ट लहानशी असते ती जास्त जीवघेणी असू शकते. एखाद्या मोठ्या सबलीवर तुमचा पाय पडला तर कदाचित तुम्हाला त्रास होणार नाही, पण एखाद्या टाचणीवर पाय ठेवून पहा, म्हणजे जे काय वाटतं ते कळेल आपल्याला. लहान गोष्ट याचा अर्थ तीच गौण असते असं नाही, ती जास्त जीवघेणी असू शकते. आणि ममासुराचा नेमका तो विषय आपल्याला 7व्या स्कंधात येतो. या 7व्या खंडामध्ये भगवान विघ्नराजांचं चरित्र आपल्यासमोर आहे, ममासुराचं चरित्र आपल्यासमोर आहे. प्रत्येक खंडामध्ये एक विशिष्ट संवाद आहे त्या खंडापुरता. या खंडातला संवाद जो आहे तो दिती आणि कश्यपांचा संवाद आहे. कश्यपांच्या 13 पत्नींचं वर्णन आपण पाहिलं. काही जागी ते 27 असंही वर्णन आहे. पण या 13 पत्नींमध्ये आदिती मी आपल्याला सांगितली, जिच्या पोटी भगवान विनायक प्रगट झाले होते. त्याच्यामुळे आदिती ही एक त्यांची पत्नी. दुसऱ्या पत्नीचं नाव दिती आहे. आदितीच्या पोटी जे जन्माला येतात त्यांना आदित्य असं म्हणतात, म्हणजे देवता असं म्हणतात. सगळ्या देवता आदितीचे मुलं आहेत आणि उलट्या बाजूला सगळे दैत्य हे दितीचे मुलं आहेत. ह्या दितीच्या पोटी झालेले 2 अत्यंत श्रेष्ठ मुलं आपण सुरुवातीला पाहिले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. गंमत पहा कशी आहे. त्या दोघांचं नाव निघालं म्हणून मुद्दाम एक विषय त्या निमित्ताने आपल्यासमोर सांगतो. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे अत्यंत भयानक राक्षस होते. कसे निर्माण झाले पुराणांनी आपल्याला त्याच्या कथा सांगितल्या. जे सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार नावाचे 4 ब्रह्मपुत्र सांगितले, हे एक दिवस भगवान विष्णूंना भेटण्याकरता गेले. भगवान विष्णूंच्या दर्शनाकरता गेले तर भगवान विष्णू आराम करत होते. भगवान विष्णू झोपले. त्यांच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून द्वारपाल असणाऱ्या जय आणि विजयांनी त्यांना अडवलं. सांगितलं उभे राहा, थोडा वेळ थांबा. भगवान विष्णू उठले की आतमध्ये सोडतो. हे त्या द्वारपालावर संतापले. तुम्ही म्हणाल संत असे संतापतात का? त्याचं उत्तर पुढं जे झालं त्याचा विचार करा, म्हणजे संतांचा संतापसुद्धा कामाचा असतो हे कळेल आपल्याला. हे त्यांच्यावर संतापले. त्यांना सांगितलं तुम्हाला समजत नाही नेमकं कोणाला अडवायचं आणि कोणाला सोडायचं, तुम्ही राक्षस व्हा. या सगळ्या गोंधळाचा परिणाम आतमध्ये भगवंतांना आवाज गेला. आपल्या भक्तांचा आवाज म्हटल्यानंतर, सनकसनंदनांचा आवाज म्हटल्यानंतर भगवान बाहेर आले.
भगवंतांनी आल्यानंतर झालं, विचारलं काय झालं, म्हणे असं असं झालं, तुमची झोप मोडू नये म्हणून आम्ही यांना अडवलं, तर यांनी आम्हाला शाप दिला, तुम्ही राक्षस व्हा. भगवान म्हणतात नाही, एकदा नाही शाप, 3दा राक्षस व्हा. म्हणाले अजब ताप आहे, तुमची झोप मोडू नये म्हणून आम्ही अडवतोय, हे आम्हाला राक्षस व्हा सांगताय, तुम्ही ताप तिप्पट करताय. पण भगवंताने सांगितलं काळजी करू नका रे, तुम्ही 3 वेळा राक्षस झाले, तुम्ही तुमच्याकरता 4 वेळा प्रगट होईल, मग तर काय अडचण नाही ना. तसंच झालं. पहिल्यांदा हे दोघंजण राक्षस रूपात जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून. यांना मारण्याकरता भगवंतांनी 2 वेगवेगळे अवतार घेतले, एक वराह अवतार आणि एक नरसिंह अवतार. सगळ्यांना माहिती असलेली कथा नाही सांगायची, मला त्याच्यात पुढचं सूत्र सांगायचं आहे. पुढच्या जन्मात हेच दोघं रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले असं वर्णन आहे. त्यांना मारण्याकरता भगवान रामरूपामध्ये येऊन पोहोचले. 3ऱ्या जन्मामध्ये हे शिशुपाल आणि वक्रदंत नावानी जन्माले, किंवा दंतवक्र दोन्ही नाव आहेत त्याच्या मागे पुढे. तो वक्रदंत नावानी जन्माला आले आणि त्यांना मारण्याकरता भगवान श्रीकृष्ण रूपात अवतीर्ण झाले. गंमत तुमच्या लक्षात आली का? हिरण्याक्षला मारण्याकरता आलेले भगवान वराह किंवा हिरण्यकश्यपूला मारण्याकरता आलेले भगवान नरसिंह हे अत्यंत थोडा वेळपुरते अंशावतार आहेत. त्यापेक्षा रामचंद्रांचा अवतार दीर्घकालिक आणि अधिक श्रेष्ठ आहे, मानवी स्वरूपातला अवतार आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण येऊन पोचले, ते पूर्ण ब्रह्मस्वरूप, आपण त्यांचं वर्णन केलं, पूर्ण अवतार म्हणून त्यांचं वर्णन केलं. गंमत तुमच्या लक्षात आली असेल, नसेल तर मी आणून देतो मुद्दाम. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जेवढे भयानक होते तेवढे काही रावण कुंभकर्ण भयानक नव्हते. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूच्या मुकाबल्यात बरेच होते. रावण आणि कुंभकर्ण जेवढे भयानक होते त्याच्या मुकाबल्यात शिशुपाल आणि वक्रदंत काहीच नव्हते. शिशुपाल निदान माहीत तरी येऊ, वक्रदंत शोधावंच लागतो, कुठल्या अध्यायात आला आणि कुठं मारला पत्ताच नाही त्याचा. कुठल्या तरी एका अध्यायात मध्ये फक्त लांबापुरती कथा येऊन जाते, रस्त्यात भगवान निघाले होते, मध्ये वक्रदंत त्यांच्यावर चालून आला, भगवंतांनी सुदर्शन सोडलं, वक्रदंत मारून टाकला, संपली. याच्या पलीकडे कथाच नाही आहे. तेवढ्यापुरतीच कथा आपल्याला पाहायला मिळते. तुमचं एक सूत्र लक्षात आलं असेल तर, इतके भयानक जेव्हा राक्षस होते तेव्हा खरं तर भगवंताचा पूर्णावतार पाहिजे होता की नाही? कारण राक्षस एवढे भयानक होते तर भगवानही पूर्ण अवतारात पाहिजे होते. तेव्हा भगवान थोडीशा अवतारात, अंशावतारात आले. आणि जेव्हा शिशुपाल वक्रदंतासारखं काहीच किंमत नसलेले राक्षस होते तेव्हा भगवान पूर्ण अवतारात आले. असं का घडलेलं असेल हे समजून घेण्याचं एक सूत्र आहे त्याच्या मागचं. कारण हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूची ताकद रावण आणि कुंभकर्ण अवस्थेत कमी झाली, शिशुपाल आणि वक्रदंत अवस्थेत आणखीन कमी झाली. ज्यांची ताकद नंतर नंतर कमी होत जाते त्यांना राक्षस म्हणतात, कारण ती शक्ती संपत जाते. का? कारण ते भोगत राहतात, आणि जे भोगत राहतात त्यांचा ऱ्हास निश्चित असतो. म्हणून पुढचं सूत्र आपल्याला सांगितलं, राक्षसी शक्ती कमी होत जाते, उलट ईश्वरी शक्तीचं स्वरूप उलट आहे, ती वाढत असते. म्हणून वराह अवतार फार थोड्या वेळापुरता, हिरण्यकश्यपूला मारण्याकरता आलेला नरसिंह अवतार थोडा वेळ पुरता, राम अवतारात ईश्वरी तत्व अधिक विकसित झालं, कृष्ण अवतारामध्ये ते पूर्ण विकसित झालं. पुढे पुढे जात विकसित होत जाणे यालाच दैवी लीला म्हणतात. म्हणून कुठलंही काम आपलं व्यवस्थित चाललंय की नाही, ते दैवी स्वरूपातलं आहे की नाही, हे शोधायचा हाच निकष आहे. की सुरुवातीच्या दिवसानंतर जर ते कमी कमी होत गेलं असेल तर याचा अर्थ आपण राक्षसी वाटेवर आहोत. माझ्या सुरुवातीनंतर मी वाढत वाढत गेलो असेल तरच मी दैवी वाटेवर आहो, हा साधा निकष आहे. आणि मग स्वतःच्या जीवनाला हा लावत जा. कालपर्यंत मी जेवढा वेळ उपासना करत होतो त्यापेक्षा माझी उपासना जर वाढली असेल तरच मी वाढलो, नाही तर फक्त वयाचे आकडे वाढले, मी वाढलो नाही. माझ्या वयासोबत माझी उपासना वाढली पाहिजे, माझ्या वयासोबत माझा आनंद वाढला पाहिजे, माझ्या वयासोबत माझी प्रसन्नता वाढली पाहिजे, माझ्या वयासोबत किमान माझी बौद्धिक क्षमता तेवढं तर वाढलं पाहिजे, आनंद घेण्याची पात्रता तर वाढली पाहिजे. लहानपणी ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्याच गोष्टीत आजही जर आनंद मिळत असेल तर वाढलो काय नेमकं आपण? सगळ्या गोष्टी भगवंतांनी सुखाच्या दिल्या. तुमच्या माझ्यापैकी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात ही मजेदार रचना आहे. आत्ता आमची तीच विषय चर्चा चालू होती. मला सांगा, एकेका गोष्टी करता 1-1 तास 1.5 तास आपल्याला द्यावा लागत होता. साधा स्वयंपाक करायचा तर चूल सारवण्यापासून सुरुवात आमच्या माता भगिनी करत होत्या.
चूल सारवावं लागत होती, त्याच्यानंतर तिला वाळू द्यावं लागत होतं, त्याच्यानंतर लाकडं आणावं लागत होते, ते त्याच्यात लावायचे. पेटवणे हा लंबा विषय होता. त्याच्यानंतर भांडं ठेवायचं. भांडं ठेवेपर्यंत जवळजवळ पाऊण तास लागत होता. बरोबर? एका सेकंदात काम झालंय. लायटरसुद्धा लावायचं काम नाही राहिलं. बटन लावलं की आपोआप लागतं. पाऊण तास वाचला की नाही? सगळ्या माता भगिनींचा पाऊण तास वाचला. आता फक्त प्रश्न महत्त्वाचा आहे, त्या वाचलेल्या पाऊण तासातले निदान 5 मिनिटं तरी मोरयाला दिले का? ज्या मोरयाच्या कृपेने माझ्या आयुष्यातला वेळ वाचत असेल, त्या मोरयाला धन्यवादाकरता द्यायलाही जर माझ्याजवळ 5 मिनिटं नसतील तर वेळ वाचवला कशा करता? मला हा प्रश्न आमच्या महाविद्यालयीन क्षेत्रात नेहमी पडतो. आमचे पोरं प्रचंड वेग वाचवण्यात येतो. इतक्या वेगात 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 वेळ वाचवायचा आहे. कुठले सिग्नलला जाऊन पहा, तुम्हाला लक्षात येतं नाही का? थांबायला तयार नाही. समोरचा लाईट बदलायच्या आतमध्ये यांची गाडी सुटते. इतका वेळ वाचवायकरता मरमर करतायत. चांगली गोष्ट आहे, वेळ वाचवायलाच पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट आहे, वाचवलेल्या वेळेचं काय करतात याचं उत्तरच नाही आहे. आणि वाचवलेला वेळ काय, तर पुढच्या चौकात जाऊन जर पाणठेल्यावर उभं राहून जर खर्रेच खाणार असतील तर कशाला वाचवला वेळ? वेळ वाचवायला पाहिजे, बरोबर आहे. पण वाचवलेल्या वेळाचं भगवंताला चिंतन करण्याकरता जर वाढवत असेल तरच मी वाढलो. लहानपणी जर मी स्वानंदेश स्तोत्र वाचत असेल, आता निदान मी त्याच्या पुढं गणेश गुह्यापर्यंत तर पोचलो पाहिजे की नाही? योगींद्र गुह्यापर्यंत तर पोचलो पाहिजे की नाही? आता लहानपणी योगींद्र गुह्य वाचत असेल तर आता मी निदान गणेश विजयापर्यंत पोचलो पाहिजे की नाही? आणि कधीतरी मला आयुष्यात मुद्गल समजून घ्यावं जर वाटलं नाही तर जन्म आला, हेलान पाणी वाहता वाहता मेला आपल्यासाठी म्हटलंय. ही विकासाची रचना आहे, हे विकासाचे निकष आहेत. मी मोठा झालो की नाही तपासण्याचे मार्ग आहेत. कारण मला अधिक साधना करावी वाटली पाहिजे. ती ज्यांना वाटत नाही दैत्य त्यांना म्हणतात. दैत्य शब्द वारंवार मी आपल्याला सांगतोय, काही संबंध नाही. मालिकांनी सांगितले तसे दैत्य नसतात. ते काळे कभिन्न नसतात. ते विनाकारण हा हा करत हसत नसतात. त्यांना शिंग नसतात. त्यांचे डोळे लाल नसतात. दैत्य सगळे आपल्याच मध्ये बसलेले असतात. ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. मग दितीचा आणि कश्यपांचा संवाद आहे, कारण ती दिती दैत्य माता आहे, बुद्धीच आहे. तीच अदिती आहे, तीच दिती आहे नाही का? जर ती बुद्धी सुयोग्य मार्गाने काम करेल तर देवत्वापर्यंत पोचवते, आणि तीच बुद्धी जर अयोग्य मार्गाने काम करेल तर दैत्यत्वापर्यंत पोचवते. मग मी नेमक्या कोणत्या रस्त्यावर उभा आहे, मी नेमक्या कोणत्या मार्गाचा वाट सुरू आहे, हे मला स्वतःला तपासता आलं पाहिजे. वारी कोणती करतोय हे मला कळलं पाहिजे, आणि वार कशावर करतोय ते मला कळलं पाहिजे. हा खेळ आपल्याला इथे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. दितीचा आणि कश्यपाचा मी आपल्याला विषय सांगतोय. दिती म्हणाली, हिरण्यकश्यपूसारखे माझे 2 भयानक पोरं झाले, पण तेही मला मारल्या गेले. आता मला अतिशय दुःख होतंय. ती कश्यपांकडे जाऊन पोहोचली. तिने कश्यपांचे चरण धरले, पाय धरून कश्यपांना विनंती केली, कसंही करा माझ्यावर प्रसन्न व्हा, मी आपली सेवा करते. खूप सेवा केली. ती सेवा केल्यानंतर कश्यप प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झालेल्या कश्यपांनी सहज विचारलं, माग तुला काय पाहिजे ते. आणि दिती मागून गेली, मला इंद्राला मारणारा पोरगा असावा. कश्यपांनी डोक्यावर हात मारून घेतला असेल ना? नाही का? मुद्गलांनी वाक्य लिहिलंय, माझ्यावर नका मुडगू. मुद्गलातलं वाक्य मी तुम्हाला काढून दाखवतो. जर कोणाला ऑब्जेक्शन असेल माता भगिनीनं तर मुद्गलावर घ्या. मुद्गलांनी सरळ सांगितलंय, स्त्रियांवर विश्वास ठेवू नये, कारण केव्हा काय वाट लावतील सांगता येत नाही. एवढी सगळी विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर काय मागितलं तर मला इंद्र मारणारा मुलगा हवा. पण कश्यप म्हणतात, आता इलाज नाही, मी होतं म्हणून गेलोय, मार्ग तर सांगणार तुला. व्रत सांगितलं तिला, पयोव्रत नावाचं व्रत सांगितलं. मजेदार रचना आहे. 2 वेळा असे व्रत तिला सांगितले होते. एकदा ते सगळे पोरं जन्माला आले तेव्हाचा विषय आपल्याला तो पयोव्रताचा. पयोव्रत आदितीलाही सांगितलं होतं, पण आदितीला सांगितलेलं पयोव्रत भगवान वामन प्रगट होण्याकरता. ते मोजक्याच दिवसाचं 12 दिवसाचं सांगितलं. हिला 1 वर्षाचं सांगितलं. तिला 12 दिवसाचं व्रत, हिला 1 वर्षाचं का? त्याचं उत्तर आहे, तिचा संकल्प चांगला होता, हिचा वाईट आहे. ऋषी म्हणतात निदान 1 वर्ष सांगतो, मध्ये कुठं तर चुकल की नाही, आणि चुकली की बरं, त्यातल्या त्यात वाईट कामं लांबणीवर टाकावेत. समजा मनात एखादा वाईट विचार आलाच तर तो निदान उद्या करू असा विचार करावा, आणि चांगला विचार आला तर मृत्यूनी शिखा धरली असं गृहीत धरून करावा. 1 मिनिटात ताबडतोब आजच्या आज आपण नेमकं उलटं करतो.
वाईट विचार उद्यापासून करावेत, वाईट कामं उद्यापासून करावेत, चांगले कामं आत्ता करावेत. आपला नेमका उलटा विचार असतो, आजच्या दिवस काय आहे ते खाऊन घेऊ, मुदगल उद्यापासून वाचू. मुदगल आज वाचू नाही म्हणत, मुदगल उद्यापासून. आणि खाण्याचे कामं ते आज करून घे, उद्यापासून मुदगल वाचायचंच आहे, नाही का. उद्या उघडल्याची गॅरंटी काय? काही गॅरंटी नाही. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम सांगितला होता विषय. तशी अवस्था होऊन जाते. आजच्या आज चांगल्या गोष्टी. नेमका उलटा विषय आल्यामुळे हिला सांगितलं 1 वर्षाचं व्रत. बसली बाई, पक्की होती, निष्ठेने बसली. तिने व्रत करायला सुरुवात केली. व्रताचा परिणाम झाला, गर्भवती झाली. गर्भवती झालेल्या तिच्यावर सतत लक्ष आता असलं पाहिजे. या हिशोबामध्ये देवर्षी नारद पोचले स्वर्गात. त्यांनी जाऊन इंद्राला सांगितलं, म्हणे देवी दिती तप करतीये. कशा करता माहिती आहे का? तुला मारणारा पोरगा व्हावा. इंद्राला झोप लागली असेल नाही का. इंद्राची झोप मोडून देवर्षी गायब, नाही का. इंद्र ताबडतोब सेवे करता दितीच्या आश्रमात. आई, खूप दिवस झाले तुझी सेवा केलीच नाही. असं येऊन पोरग म्हणायला लागलं का समजून घ्या आईने काहीतरी सह्या मागणार. आजकाल मोठी परिस्थिती वाईट झालेली आहे. आई वडिलांची सेवा पोरं करायला लागली म्हणजे सह्या मागतील की काय, अशी भीती वाटायची वेळ येऊन पोहोचली. तेव्हाही होतं. इंद्र येऊन पोहोचला, आई तुझी सेवा करायची, पण दिती विचार करते हरकत नाही, रोज समोर दिसेल तर मला निदान माझ्या व्रतात मजबूतपणा येईल. याला म्हणतात हिशोब. ती म्हणते इंद्र समोर दिसला ना, यालाच मारणारं पोरगं करायचं आहे ना, याच्याकडे पाहत पाहत मी विचार करत राहील, नाही का. आणि माता ज्या गर्भात असताना, गर्भवती असताना जो विचार करते त्याचा परिणाम बरोबर पोरावर होणार. त्या हिशोबामध्ये दिती तपश्चर्या करत बसली आहे. बराच दिवसाचा काळ गेला, मोजके 10 दिवस उरलेत. तोपर्यंत इंद्राला एकही चूक सापडायला तयार नाही. इंद्र येऊन पोहोचला या हिशोबामध्ये. हिची चूक झाली की शिक्षा करायची, कारण मी देवांचा राजा आहे, संपूर्ण विश्व माझ्या ताब्यात आहे, राजाला अधिकार आहे शिक्षा करण्याचा. हा म्हणतो हिची चूक सापडली पाहिजे. काय कट्टर असतील त्याचा विचार करा. 9 महिने एकही चूक सापडली नाही. तेव्हा भगवान काहीतरी फळ देऊ शकतो. इथं दिवसात 9 चुका होतात, नाही का. कसा फळ मिळतील समजून घेण्यासारख्या सगळ्या कथा आहेत. तिने 9 महिने एक चूक नाही. आता फक्त 10 दिवस उरले अशी अवस्था. आणि 1 दिवस आता बस संपत आलं. गडबड तिथंच होते. संपत आलं की गडबड होऊ शकते, म्हणून फार कठीण असतं शेवटचे 4-5 दिवस, नाही का. मोजके उरलेत आता आपले, नाही का. शेवटच्या 4-5 दिवसात नेमकं काहीतरी गडबड होऊ शकते. भगवंताला रोज प्रार्थना करावी, हत्ती गेलाय आता शेपूट राहिलंय तेवढं व्यवस्थित जाऊ दे, नाही का. नेमकं तिथं अडचण येऊ शकते. तशी अवस्था आली. आणि 10 दिवस उरले असताना दितीने 2 अजब चुका केल्या. पहिली चूक काय केली, म्हणे दुपारी झोपली. व्रतामध्ये चालत नाही. व्रताचे जे नियम आहेत त्या नियमात दुपारी झोपलेलं चालत नाही, हा व्रताचा एक नियम. आणि दुसरी गोष्ट, जानुभ्याम स्थित्वा असा शब्द वापरला त्यांनी. गुडघे असे जवळ घेतले होते आणि त्याच्यात डोकं लावून झोपली. असं झोपायचं नसतं. गुडघे दोन्ही जवळ घेतले, त्याच्यावर डोकं टेकवलं, असं झोपणं हा दोष सांगितलेला आहे. गुडघ्याला शब्द जानू आहे, संस्कृतमधला शब्द जानू म्हणजे गुडघा. आमच्या महाविद्यालयात जानू हा शब्द वेगळ्याच कारणाने वापरतात, आणि त्याला संस्कृतमध्ये योग्य शब्द आहे गुडघा. ज्यांच्या घुटण्यात असतो तेच जानू. न बोललेलं बरं, भाव सोडून द्या. त्यातला अर्थ लक्षात घ्या. अशी दुपारी झोपली, 2 चुका घडल्या. देवराज इंद्र म्हणतात आता हिला शिक्षा केली पाहिजे. देवराज इंद्र सूक्ष्म रूपात गर्भात शिरले. त्यांनी त्या गर्भाचे 7 तुकडे केले. त्या गर्भाचे 7 तुकडे केले. पण तपश्चर्येने तयार झालेला गर्भ आहे, तो असा कसा मरणार आहे? तो गर्भ तसाच जिवंत राहिला. हा म्हणतो ठीक आहे आणखीन करू. यांनी प्रत्येकाचे पुन्हा 7-7 तुकडे केले. 49 तुकडे झाले. ते 49 तुकडे मिळून इंद्राला म्हणतात, का दादा आम्हाला मारतो? आम्ही भाऊ आहोत तुझे, नाही का. सावत्राईचे असलो म्हणून काय झालं? आम्ही तुझे भाऊ आहोत. आम्ही सोडून देतो आमची राक्षसी वृत्ती, त्या आईच्या म्हणण्यानुसार वागणार नाही, याच्यानंतर तुझ्या म्हणण्यानुसार वागू. आम्ही तुला शरण आलो आहे, आम्हाला तू नष्ट करू नको. एवढं त्या सगळ्यांनी सांगितलं की इंद्राने मान्य केलं. इंद्र आपले बाहेर पडले आणि 10 दिवसानंतर हिला लेकरं झाले 49. कारण पहिले 7 तुकडे केले, मग त्याचे पुन्हा 7-7 केले होते. 49 लेकरं झाले. दिती आश्चर्यचकित. कश्यपांच्या आश्रमात जाऊन कश्यपांना विचारते. कश्यपांच्या आश्रमात हा शब्द ऐकून घ्या. तुम्ही तिथंच राहत होती ना, एका घरात नव्हते राहत, दोघं नव्हते राहत. ऋषींची मजेदार रचना असते. ऋषींना 13 पत्नी होत्या आणि ऋषी 14व्या झोपडीत राहत होते.
नाही का नको यांचे 13चाही विषय, तेवढ्यापुरताच संपर्क, त्याच्यानंतरचा विषय नाही. ते आपल्या अनुष्ठानामध्ये राहत होते. ही कश्यपांच्या आश्रमात गेली, कश्यपांना तिने जाऊन सांगितलं असं असं घडलेलं आहे. कसं घडलं नाही तर तुलाही समजू शकते काय घडलं, लाव ध्यान. तिने ध्यान लावलं. देवराज इंद्र समोर आले. लक्षात आलं की यांनी सगळं केलेलं आहे. हिने इंद्राचं स्मरण केलं. इंद्राला प्रगट होणं भाग होतं. देवराज इंद्र येऊन पोहोचले. हिने इंद्राला विचारलं काय का केलं असं. म्हणून माझा काय शास्त्राने नियम सांगितला आहे, तू दुपारी झोपली मी तुला शिक्षा देणार, तू अशा अशा पद्धतीने झोपली आई मी तुला शिक्षा दिली, पण हरकत नाही. आता हे 49 मला शरण आलेले आहेत, मी या सगळ्यांना घेऊन जातो. इंद्र ते 49 घेऊन गेला. त्यांना पुढे मरुद्गण नावाची संज्ञा मिळाली. ते सगळे मरुतगण म्हणून ओळखल्या गेले. हे इंद्राचे सगळे सोबती झाले. हे इंद्राच्या सोबत सगळेजण राहू लागले. त्यानंतर दितीला अतिशय वाईट वाटलं. एवढ्या मेहनतीने 1 वर्ष व्रत केलं, त्या व्रतानंतर गर्भ राहिला, त्याच्यानंतर पुन्हा ते गर्भ होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत पुन्हा आनंदित राहायच्यात व्रत केलं, आणि इतकं सगळं झाल्यानंतरही असं झालं. दिती कश्यपांना प्रार्थना करते, एवढे सगळे व्रत मी न चुकता व्यवस्थित केले, पुढचा प्रश्न तुमचा माझा, तरी माझं असं का झालं. सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे, मी इतकं सगळं केलं तरी माझं असं का झालं. त्याच्यावर भगवान कश्यप सांगतात, तू सगळं केलं पण खरंच किती प्रेमाने केलं हे स्वतःला विचार. कोणत्या कारणाने केलं हे स्वतःला विचार. कोणत्या उद्देशाने केलं. आणि कायम लक्षात ठेवा, अध्यात्मामध्ये कृतीला महत्त्व फार कमी आहे, अध्यात्मामध्ये उद्देशाला महत्त्व जास्त आहे. आणि आपल्या कृतीमध्ये अनेकदा उद्देश दिखाऊपणाचा असतो. बाकीच्यांनी मला बरं म्हटलं पाहिजे, बाकीच्यांनी मला धार्मिक म्हटलं पाहिजे म्हणून जर मी मंदिरात जात असेल तर बाहेरचे लोक कदाचित पाहतील, मोरया चुकूनही पाहत नाही हे खात्री बाळगा. कारण त्याला हेतू कळतो, त्याला बाहेरची नाही कळत गोष्टी. कृती महत्त्वाची नाही आहे, कृतीच्या पलीकडे हेतू. आणि अनेकदा कृती वाईट असते, हेतू चांगला असला तर ती योग्य असते. मला सांगा, कोणालाही पाय लागणं पाप की नाही. साधी गोष्ट आहे, व्यवहारात आपण करतो. समजा चुकून एकमेकाला पाय लागला तर आपण ताबडतोब नमस्कार करतो. पाय लागणं हे पाप आहे. त्यातल्या त्यात आईला लागला तर महापाप आहे. मातेला कुठं पाय लागत असतो का. पण आईची पाठ दुखत असेल तर त्याच्यावर पाय देणं पाप की पुण्य. किती अजब आहे. आईची पाठ दुखत असेल तर पाठ दाबून देण्याकरता लहानपणी मी पाय देत होतो, ते पुण्य. कारण हेतू चांगला होता. कृतीवर ठरत नसतं, हेतू महत्त्वाचा आहे. तो हेतू नाही समजला तर गडबड होते. समोरच्याच्या शरीरावर चाकूनी वार करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. समोरच्याचं अंग फाडणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याच्यातून रक्त काढणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. पण ते डॉक्टरनी केलं तर फी द्यावी लागते. मी तुमचा दात पाडला तर तुम्ही माझ्यावर केस कराल, पण डॉक्टरला पैसे दात काढण्याचे देऊन येतो आपण. का. कारण त्याचा हेतू चांगला असतो. दोन मधला फरक कायम लक्षात ठेवा. कृती तीच आहे. गुंडही दातच पाडतो, डॉक्टरही दातच काढतो, पण यांनी पाडलेला असतो आणि त्यांनी काढलेला असतो. दोन शब्दातला नेमका फरक. कारण दोघांचा हेतू वेगळा आहे. हेतूवर गोष्ट ठरत असते, कृतीवर नसते. कृती दोघांनी तीच केली, पण कृतीनी महत्त्व नसतं, हेतू महत्त्वाचा आहे. आणि उपासनेत तर फार महत्त्वाचं आहे, तुम्ही कोणत्या हेतूनी करताय. तो हेतू शुद्ध नसेल तर तुमची कृती किती शुद्ध असेल तर उपयोगाची नाही. आणि काही वेळा हेतू शुद्ध असेल तर कृती वाईट असली तरी वाईट वाटत नाही. त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भीष्माचा विषय सांगितला होता की भीष्म मारले ही कृती वाईट आहे, द्रोण मारले ही कृती वाईट आहे. बरं, सगळे खोटे बोलून मारले, एकालाही सरळ मारलेलं नाही. भीष्मांनाही खोटं बोलून मारलं, कारण त्यांना अर्ध पुढचं करायला सांगितलं. द्रोणाचार्याला तर समोर खोटं बोलून मारलं. नाही का. नरोवा कुंजरोवा सगळ्यांना आपल्याला माहिती असलेला विषय आहे. तेवढ्या करता त्या भीमाला हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवायला लावलं. किती प्लॅनिंग आहे, केवढं अजब प्रकारचं. त्या अश्वत्थाम्या नावाचा हत्ती ठेवला. त्या भीमाला इतकं बरं वाटायचं, क्या बात आहे. तो त्याच्यावर बसायचा आणि जोरात ओरडायचा, हे अश्वत्थाम्या इकडंच चल. तो दिसला की जोरात ओरडायचा. त्याला काही लाऊडस्पीकरची गरज नव्हती, दलान ओरडायचा. तो अश्वत्थामा काय थरथर थरथर करत असेल. त्या अश्वत्थाम्याला मारलं कशा करता, हे खोटं बोलणार नाहीत. नको तिथं सत्यवादी.
कुठं सत्यवादी असलं पाहिजे कळलं पाहिजे. सत्य बोलावं हे खरंच आहे, पण कुठं बोलावं हेही कळलं पाहिजे. समजा उद्या तुम्ही चौकात उभे आहात, आपला चौक सगळ्यांना माहिती असलेला, एक रस्ता बारामती, एक रस्ता पुणे, एक रस्ता सुप, एक रस्ता नीरा. तुम्ही तिथं उभे आहे. एक गाय धावत धावत आली, बारामतीच्या दिशेने गेली. एक गाय धावत धावत सुप्याकडून आली, बारामतीच्या दिशेला गेली. तिच्या मागून एक खाटीक तलवार घेऊन आलेला आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं गाय कुठं गेली, खरं बोलाल की खोटं? शास्त्र तर सांगतं खोटं बोलायचं नाही, खोटं बोललं की पाप लागतं. पण आता खरं बोललं तर महापाप लागतं. कराल काय? जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, विचित्र समस्या आहेत. उत्तरं काय? त्याचं उत्तर त्याच्याकरता तर पुराण प्रवचनं असतात. अशी परिस्थिती आली तर काय करावं हे कळलं पाहिजे. अशा वेळा एक अद्भुत प्रकार करायचा. कोणता? त्याचं उत्तर जोरात सांगायचं. पश्चिमेला गेली. आता गेली कुठं आहे? पूर्वेकडे. बारामतीच्या दिशेने गेली. गेली कुठं? पूर्वेकडे. मी शब्द काय वापरला? गेली कुठे? पश्चिमेकडे. मनातल्या मनात म्हटलं बारामतीच्या. खोटं कुठं बोललो? पश्चिमेकडे गेली की नाही? बारामतीच्या पश्चिमेकडेच गेली ना. खोटं नाही बोललो, खरंही नाही सांगितलं. काही वेळा सत्य न बोलणं हेच सत्य असतं, हे समजून घेतलं पाहिजे. हे ज्यांना कळतं त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून द्रोणाचार्य मारायच्या वेळा खोटं बोलले, पण ते खोटं बोलणं सुद्धा कामाचं होतं. कारण धर्मस्थापनेकरता केलेला धर्मसुद्धा धर्म असतो. आपल्याला पंचायत काय झाली? अर्धच शिकवल्या जातं. अहिंसा परमो धर्म. बरोबर आहे, अहिंसा परमो धर्म. त्याच्या पुढचं वाक्य आहे धर्महिंसा तथैवच. धर्माकरता करावी लागणारी हिंसा ही सुद्धा अहिंसाच असते. पुढचं शिकवल्याच जात नाही. अर्ध्यात याच्यात चलू द्या म्हणे, अर्ध्या याच्यात नसते चलत. पूर्ण समजून घेतलं पाहिजे. आणि तारतम्य नावाची पुढची गोष्ट असली पाहिजे. आत्ता सांगितलं तसं गाय वाचवायकरता खोटं बोललं तर त्याला खोटं म्हणत नसतात. स्त्री वाचवण्याकरता खोटं बोललं तर त्याला खोटं बोलणं म्हणत नसतात. या अर्थाने आपल्याला ते सगळे संदर्भ समजून घेतले पाहिजे. तसं होत नाही. इंद्राणी सांगितलं हे सगळे माझ्यासोबत आहेत. ते येऊन पोचले. दितीने कश्यपांना विचारलं. कश्यप म्हणतायत की तुझा हेतू योग्य नव्हता, तुला इंद्र मरावा वाटत होता. आपला पोरगा राजा झाला वाटणं इथपर्यंत ठीक आहे. पंचायत आपला पोरगा राजा होण्यामध्ये नसते. भरत गादीवर बसावा एवढं वाटलं असतं तर कैकेयीची पंचायत नव्हती. कैकेयीची पंचायत आहे राम वनवासात जावेत, ही पंचायत असते. त्याच्यामागचं अर्थात वेगळं कारण आहे. आत्ता आपल्याला रामायणावर बोलायचं नाही, तो विषय नाही. कैकेयीचाही सकारात्मक एक फार वेगळा मुद्दा आहे, पण तो आत्ता आपला विषय नाही. भाव आपल्याला समजले पाहिजे. दुसऱ्याचं नुकसान नाही, मला माझं जे काय असेल ते पाहावं, त्याचा विषय नाही. म्हणून आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागचा पुढचा विषय सहज विषय आला तर ठीक आहे, सांगूनच टाकतो. कारण पुन्हा नंतर डोक्यात येईल ना तुमच्या कैकेयीची सकारात्मक बाजू होती काय. बॉनी तर काहीतरी नवीन सांगितलं. सकारात्मक बाजू ही होती. थोडं 2 मिनिटात विषयांतर झालं तरी हरकत नाही, कारण शेवटी माझ्या भारतीय संस्कृतीवर मला बोलायचं आहे. आणि त्या भारतावर बोलायचं आहे ज्याच्याकरता स्वर्ग सोडून मुदगल इथं राहिलेत. साधा हिशोब आहे. कैकेयीचा विषय झाला. कैकेयीने रामचंद्रांना जंगलात पाठवलं. आपण सगळेजण इतक्या वर्षानंतर तिला नावं ठेवतो. कधीतरी समजून घ्यायच्या भानगडीत पडलो का हो? तिने मागितलेलं वरदान मोठं अजब आहे. तिने मागितलेलं वरदान आहे रामचंद्र 12 वर्ष वनवासात जावेत. या वाक्याचा पुढचा अर्थ काय? या वाक्याचा दुसरा अर्थ 13व्या वर्षी वापस यावेत. बरोबर की नाही? 12 वर्ष वनवासात जावेत, 14 वर्ष माफ करा, 14 वर्ष वनवासात जावेत. याचा अर्थ 15व्या वर्षी पुन्हा वापस यावं असं होतो की नाही? आणि मग 15व्या वर्षी परत आल्यानंतर पुन्हा राम की भरत हा क्लॅश राहणार. हे न कळणे इतकी काही मूर्ख असेल का? व्यवस्थित समजून घ्या. मग पुढचा हिशोब समजून घेतला पाहिजे. भगवान रामांना कळली कैकेयी, म्हणून जेव्हा जंगलामध्ये 3 माता भेटायला आल्या ना, ते कौशल्याच्या आधी कैकेयीच्या पाया पडतात आणि कैकेयीला नमस्कार करून सांगतात आई कशी आहेस. तिला विचारतात का? त्यांना नेमकं कळलंय कैकेयीने काय केलंय. काय केलंय त्याचं उत्तर आहे भगवान रामचंद्रांना राज्याभिषेक करायचं ठरलं आणि कैकेयी म्हणते तू बाहेर पड. रामचंद्रांना काढून टाकलं. वनवासात पाठवायचं ठरलं. जंगलात निघून जायची वेळ आली. भगवान न करो, पण बसल्या बसल्या असा एक विचार करा, अशीच वेळ तुमच्यावर संसारात आली की आता घरदार सोडून निघून जावं अशी वेळ तुमच्यावर आली तर तुमच्या डोक्यात कुठली जागा येईल?
आपण सहज बोलता बोलता काय म्हणतो, इतकं कंटाळलोय असं वाटतं घरदार सोडून द्यावून चाललं जाऊ. कुठे? हिमालयात. बरोबर? पक्क डोक्यात बसलेलं आहे, घरदार सोडून कुठं जाऊ? हिमालयात. मला सांगा, अयोध्येहून हिमालय जवळ होता का दंडकारण्य? अयोध्येवरून जवळ काय होतं? हिमालय कितीतरी जवळ होता. रामचंद्र हिमालयात न जाता दंडकारण्यात का आले? त्याचं उत्तर आहे, प्रॉब्लेम इकडं होता म्हणून. आणि प्रॉब्लेम इकडं काय होता त्याचं उत्तर मागच्या वेळा आपण याची सहस्रार्जुनाची कथा सांगितली. रावण रोज नर्मदेवर येऊन स्नान करत होता. वाक्य दिसायला खूप सुंदर दिसतं, धर्महिंसा तथैवच समजून घ्या. रावण रोज नर्मदेवर येऊन स्नान करत होता. लंकेत पाणी नव्हतं का? मध्ये कोणत्याच नद्या नव्हत्या का? का नर्मदेपर्यंत येत होता? त्याचं उत्तर आहे, नर्मदेपर्यंतचा सगळा भूभाग गिळंकृत केला होता. पूजा ही दाखवायचं नाटक होतं. तिथपर्यंत येऊन रोज पाहून जात होता, तिथपर्यंत रोज पाहणी करत होता. तुम्ही म्हणाल, पूजा हे कुठं नाटक असतं का? मागच्या महिन्यात नाही पाहिली का पूजेची नाटकं? जास्त सांगायची गरज नाही, व्यासपीठावर अधिक सूचक बोलायचं असतं, पुरेसं असतं. व्यवस्थित कळलं, निवडणुका आल्या की लोक फक्त मंदिरात जातात. हे याला पूजेचे नाटकं म्हणतात. पूजा कुठं केल्या? पूजा केली असते तर दुसऱ्या दिवशी टिकली असती, ती टिकत नसते. रावण पूजेचं नाटक करत होता, इथपर्यंत येऊन पोचत होता. तुमच्या माझ्या नाशिकला खरदूषण त्रिशिराच्या हाताखाली 14,000 राक्षसांची सेना होती. याचा अर्थ आजच्या काळात सांगायचं तर टेररिस्ट कॅम्प होता, कारण इथपर्यंत राक्षस पोहोचले होते. काही म्हणते अर्धा माझा भारत राक्षसांनी आतंकित केलेला आहे. कशाचे राज्याभिषेक करताय? पहिले जंगलात जा, ते सगळे मारा, ते कापून काढा, भारत स्वच्छ करा, मग आरामशीर उत्सव करा. त्याला काही म्हणतात. पण सोडून द्या, सगळे पुराणातले पात्र असे अजब आहेत. कुठलंही पुराण कुठलाही भाग घेतला तर इतके विचार आहेत. पण आपल्याला मुद्गलावर बोलायचं असल्यामुळे तो मोह बाजूला ठेवू, पुन्हा वापस येऊ. महत्त्वाचा विषय आपल्या समोर चालू होता. दिती कश्यपांना विचारतीये, माझं असं का झालं? कश्यप म्हणतात, तुझ्या हेतूमुळे असं झालं. कायम लक्षात ठेव, तुझ्या डोक्यामध्ये तुझ्या त्या पोराबद्दल नको तितकी ममता होती आणि त्या ममतेपायी त्याचेच तुकडे झाले. कायम लक्षात ठेवा, आपल्या गोष्टी, ज्या गोष्टीबद्दल आपल्या डोक्यात सगळ्यात जास्त ममता असते, त्याच गोष्टींनी आपल्याला सगळ्यात जास्त दुःख भोगावं लागतं. कारण दुःखाचा संबंधच ममतेशी आहे, दुःखाचा संबंधच माझेपणाशी आहे. माझं असलं तरच दुःख. कथा सांगितली होती घड्याची, माझा घडा फुटल्याचं दुःख असतं. कायम लक्षात. आणि वस्तुस्थिती आहे. आमच्या पिताश्री महाराजांचे प्रवचनं चालायचे, मुंबईमधली गोष्ट. त्या प्रवचनामध्ये एक माणूस जोरात उठला आणि मध्येच प्रवचनातून पळाला. कुठून तरी त्याला बातमी आली, एक जण त्याच्या कानाशी येऊन लागला. तेव्हा काही मोबाईल नव्हते. कानाशी येऊन कोणीतरी लागला आणि हात भडकून पळाला. नेहमीचा बसलेला माणूस. यांना मोठं आश्चर्य वाटलं. वापस आला थोड्या वेळाने. 15-20 मिनटं झाली, वापस येऊन पुन्हा प्रवचन ऐकत बसला. यांना मोठं आश्चर्य वाटलं, मध्येच गेला कुठं असा. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी त्याला विचारलं, म्हणजे काय झालं? नाही म्हणे, गोवा गाडीला ॲक्सिडेंट झाला होता. नाही का? म्हणे मग काय केलं तू गडबड जाऊन? नाही म्हणे, काय करणार आहे, पंचायत होती, गोव्यावरून माझं पोरग येणार होतं. नाही का? गोवा गाडीला ॲक्सिडेंट झाला. म्हणे मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुझं पोरग? नाही म्हणे, ते काही पंचायत नाही आहे, ते गोवा गाडीला ॲक्सिडेंट झाला, गोव्याला जाणाऱ्या गाडीला झाला. हा पुन्हा येऊन प्रवचनात बसला. याचा अर्थ त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात कोण मेले याच्याशी याला काही देणं घेणं नाही. याचं प्रवचन चांगलं चालू होतं. का? कारण मेलेले माझे कुठं होते? मेलेल्याचं दुःख नसतं, माझा मेला. वारंवार तेवढाच हिशोब समजून घ्या. दुःख हे माझेपणातून येतं. जी गोष्ट माझी नाही त्याचं दुःख होण्याचं मला कारण नसतं. स्वाभाविक विषय. शेजारी पाजारी जे काय घडतं त्याच्यातून आपल्याला दुःख होत नाही. अहो, दुःख तर सोडून द्या, उलट अनेकदा मजा येते. शेजारचं पोरग नापास झालं तर शेजार पाजारचे सगळेच जण दुःख करत नाहीत, उलट गालातल्या गालात हसतात. घेणं आता कसं वाटतंय? नसल तर त्याला जाऊन विचारतात, किती मिळाले रे? लागला ना निकाल? माहिती आहे नापास झाला तरी जाऊन विचारतात. किती विकृती! का? कारण माझा नाही आहे. आणि हा विषय आपला असता तर 3 दिवस झोपले नसते. सगळे दुःख माझेपणातून आहेत. कश्यप दितीला सांगतायत, अगं तू माझेपणाचा, तो मोहाचा, ममचा विषय सोड. ममतेचा विषय सोडला तरच सुखी होऊ शकशील. का?
कारण आलेली कुठलीही गोष्ट एक तर तुमच्या आधी तुमच्या आयुष्यात आहे किंवा तुमच्या नंतर आलेली आहे. नात्यांबद्दल समजून घेऊ. माझे वडील माझ्या आधी होते, माझं पोरगं माझ्या नंतर आहे. मी जन्माला येताना त्यावेळा वडील आले नाही, मी जन्माला आलो त्यावेळा मुलगा असण्याची शक्यता नाही. याचा अर्थ वडील आधी होते, याचा अर्थ ते आधी जाणार, हे गृहीत आहे की नाही? मुलगा माझ्या नंतर जन्माला आला, याचा अर्थ तो माझ्या नंतर उरणार, हे गृहीत आहे की नाही? याचा अर्थ मी आयुष्यभर वडिलांना पुरत नाही आणि मी आयुष्यभर माझ्या मुलालाही पुरू शकत नाही, हे मला कधी तर समजलं पाहिजे की नाही? पण मला असं वाटतं माझ्याशिवाय त्याचं कसं, आणि माझ्याशिवाय त्याचं कसं वाटणे याचा अर्थ स्वतःला तुम्ही थेट मोरया समजताय, कारण आपल्या भरोशावर त्याचं चाललंय असं तुम्ही समजताय. केवढी गडबड आहे. आपल्या भरोशावर कोणाचंच काही चालत नाही. माझ्या भरोशावर एक किडा मुंगी जगत नाही. अहो, किडा मुंगी सोडून द्या, माझ्या भरोशावर एक झाड जगत नाही. एका झाडाला जगणं जाऊ द्या, एक फूल येऊ शकत नाही. आणून दाखवा ना, एक फूल येत नाही. करतो मी प्रयत्न, 4-4 महिने पाणी देतो झाडांना, 4 महिने पाणी देतो, एक फूल त्या झाडाला उगवल तर शपथ. चुकून माकून आलं तर इतकं मरतुकडं वेडं वाकडं येते का त्याच्याकडं पाहताना मला वाईट वाटतं त्या फुलाकडे पाहून. एक दिवस भगवंत एक पाऊस पाडतो, झाडाला एवढे फुलं येतात की पहिले तोडेपर्यंत दुसरे उमलायची वेळ येते. ताकद त्याची आहे, आपली नाही. आपल्याला वाटतं आपल्या अंगणात लावलेले झाडं आपल्या अंगणात लावलेले झाडं आपल्या प्रयत्नांनी फुलत नसतात, त्याचा पाऊस आला तर फुलतात. हे जर फुलाबद्दल असेल तर मुलाबद्दलही कळलं पाहिजे. त्याला मुद्गल असं म्हणतात. पण आपल्याला वाटते आपल्या भरोशावर चाललंय, आपल्या भरोशावर काही चाललेलं नाही आहे. चाललंच असेल आपल्या भरोशावर काही, तर त्याचं उत्तर आहे फक्त आपले ममत्व, अहंकार आणि खालचे 6 ते तेवढेच चाललेत आपल्या भरोशावर. काही आपल्या भरोशावर नाही. आपले श्वास आपल्या भरोशावर नाही. बाकीच्या गोष्टींचं काही घेऊन बसले. आत्ता आतमध्ये गेलेला बाहेर येईल याचा गॅरंटी नाही, आणि बाहेर गेलेला पुन्हा आतमध्ये येईल याची गॅरंटी नाही. कुठला शेवटचा राहील खात्री आहे तुमच्याजवळ? नाही खात्री देता येत. हे ज्यांना कळलं त्यांचा परीक्षिती होतो, त्यांचा दक्ष होतो. परीक्षितीला शाप होता 7 दिवसात मरेल. आपल्यालाही आहे, बोललो आपण त्याच्यावर, नाही का? आपल्यालाही 7 दिवसात मरण्याचा शाप आहे. हे ज्याला कळतं त्याचं कदाचित कमी होऊ शकतं. कळणं याचा अर्थ ऐकणे नाही. मी वारंवार सांगतोय, ऐकत सगळे आहेत, कळतं क्वचित एखाद्याला. म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगते, योगिनाम कश्चित यतती सिद्धये. योग्यांमध्ये सुद्धा, माणसांमध्ये जाऊ द्या, अगदी योगी जे असतात त्यातल्या एखाद्याला सिद्धी प्राप्त होते. बाकीचे गटांगळ्याच खातात. का? कारण ते फक्त ऐकतात. समजलं कुठं? आणि समजणे याचा अर्थ त्यात न अडकता राहणे. दितीला नेमका तो हिशोब सगळा कश्यप सांगतायत. कश्यप म्हणतायत तू चुकीच्या कारणाकरता करते आणि मग या सगळ्याला आपलं म्हणते. म्हणून हे होतं. चल मी तुला एक जुनी कथा सांगतो. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. कथा काय होती? भगवती सतीची कथा पहिले सांगितली, मग ती सती जळाली कशी ते सांगितलं. झाल्या त्या कथा, आपल्याला पुन्हा सांगायची गरज नाही. ती सती नंतर पार्वती रूपात जन्माला आली. तिने भगवान शंकरांचं आराधन केलं. भगवान शंकर म्हणतात आता मी हिचं ऐकणार नाही. का? कारण एकदा ठरलं होतं माझ्यासारखी वागत नाही, आता पुन्हा हिचं कशाला ऐकायचं, नाही का? म्हणून भगवान शंकर तिला स्वीकारतच नाही आहेत. ती पुन्हा पुन्हा तपश्चर्या करतीये, वारंवार तपश्चर्या केली. शेवटी तिने शंकराची तपस्या सोडली आणि मोर्याची सुरू केली, असं मुद्गल आपल्याला सांगतं. ते म्हणते शंकर ऐकत नाही, तर निदान त्याच्यावरचं, नाही का, हायकोर्टात नाही निकाल आपल्या बाजूने लागला तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. शंकर नाही ऐकत तर भगवान गणेशाची आराधना केली आणि भगवान गणेशांनी शंकरांना बुद्धी दिली. त्या हिशोबामध्ये शंकर तिच्या समोर येऊन तर पोचले, पण शंकर म्हणतात एकदा पक्की झाली आहे की नाही पाहून घेतलं पाहिजे. भगवान शंकर बटू रूपात तिच्या समोर जाऊन पोचले आणि आता भगवान शंकरांनी तिची पुन्हा निंदा केली. बरं, तिची तर निंदा केलीच केली, शंकरांची निंदा केली आणि आता पार्वती त्याच्या मागे माराई करता धावू लागली. मागच्या वेळा गेली का होती? शिवनिंदा ऐकली म्हणून.
आता सहन झाली नाही म्हणून त्याच्या मागे लागली. भगवान शंकर म्हणतात चला आता व्यवस्थित पक्की झालेली आहे. भगवान शंकर मूळ रूपात प्रगट झाले आणि सांगितलं ठीक आहे, तू आता माझी पुन्हा पत्नी हो, आपण दोघंजण विवाह करू. ती म्हणते नाही असं नाही, बाबांना जाऊन हात मागा. भगवान शंकर जाऊन पोचले, हिमालयाला मागणी केली, हिमालयाने होकार भरला, वरात निघाली. इतकी वरात अजब कुठलीही जगात निघाली नसेल अशी अद्भुत वरात निघाली. देवी मैनावती हिमालयाची पत्नी ती उभी आहे गच्चीमध्ये सौद्यामध्ये आणि तिथून ती सगळी वरात पाहत आहे. देवर्षी नारद बरोबर पोहोचले. हिला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे हिशोबात. एक 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 देव यायला लागले. भगवान शंकराची वरात आहे, गंमत आहे का. एक 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 देव यायला लागले. पहिल्यांदा चंद्र आले. काय सुंदर, चंद्राच्या सौंदर्याचं काय वर्णन करायचं. मैनावतीने पाहिलाच नव्हता, तेव्हा काही व्हॉट्सअप नव्हते, एकमेकाचे फोटो पाठवायची सोय नव्हती. मैनावती म्हण नारदाला विचारते, नारदा हेच का जावई. ते म्हणे नाईट वॉचमन, हा रात्री प्रकाश द्यायचं काम करतो, तेवढ्याच कामाचा आहे. थोड्या वेळाने भगवान सूर्य आले. नाही का, अरे म्हणे निदान हा नारदा. म्हणे नाही, हा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटवाला नाही का, हा प्रकाश देण्याचं काम करतो. एक 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 देव येत आहेत. कुबेर येऊन पोचले. ते आता त्यांच्या वैभवाने आपल्या भगवंताचं लग्न, कुबेराचं वैभव येऊन पोचले. म्हणे नारदा हे तरी म्हणा. म्हणे नाही, हा कॅशियर. शंकराच्या हिशोबात समजून घ्या ना, सगळे कॅशियर येऊन पोचले. शेवटी भगवान विष्णू पाय धरून मैनावती म्हणते नारदा आता नाही म्हणू नका. म्हणे नाही, बेस्ट फ्रेंड, सगळ्यात जवळचा मित्र आहे. आणि त्याच्यानंतर यांची ओरिजिनल वरात सुरू झाली. भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी यक्ष राक्षस, कोणाला 3 डोळे, कोणाला 5 डोळे, कोणाला डोळेच नाही, कोणी गेच्यावर बसलाय, कोणी हाडाच्या सापड्यासारखा नाचतोय. आणि ते सगळं पाहिलं. आणि त्याच्यानंतर भगवान शंकर आपल्या नंदीवर बसून आले. यांचं लक्ष चुकून वर गेलं. सासूबाई पाहतायत, तर सासूबाईंना आपलं वैभव दिसलं पाहिजे म्हणून हे आपल्या मूळ रूपात आले. पंचतुंड नररुंड माळ गळ. आणि सासूबाई भोवळ येऊन पडली. असा कुठं जावई असतो का. चक्कर आली का, कारण बाह्य रूपाचाच विचार करत होती म्हणून. आत्तापर्यंत तिला चंद्र आवडला, आत्तापर्यंत तिला सूर्य आवडला, भगवान विष्णू आवडले, बाहेरून सुंदर दिसणारे आवडले. जावई शोधताना बाहेरून सुंदर शोधायच्या भानगडीत पडू नका. आतला पवित्र असला पाहिजे, त्याला शिव म्हणता आलं पाहिजे. नाही तर बाहेरून सुंदर दिसतो आणि 4 दिवसांनी पोरीला वापस पाठवतो. गॅरंटी कुठं आहे. पण त्यालाच कौतुक आहे. कोण कोण काय काय पाहतं. आमच्या सुभाषितकारांनी त्याच्यावरही सुभाषित लिहून ठेवलं. लग्नामध्ये कोणाकोणाचं लक्ष कुठं असतं. म्हणजे कन्यावर येते रूपम, मुलगी रूपाकडे पाहते. सौंदर्य पुराचं कसं आहे, कन्यावर येते रूपम माता वित्तम. आईचं लक्ष पैशाकडे असतं का, ते तिचं ठरलेलं वाक्य असतं, माझं मिलीचं जसं झालं तसं हिचं व्हायला नको, रडत रडत तसं. त्या हिशोबात ती पैशाकडे पाहते. माता वित्तम पिता श्रुतम. बाप मात्र विचार करतो ज्ञान आहे की नाही, कारण त्याला माहिती आहे ज्ञानाच्या भरोश्यावर पैसा मिळवता येतो. माता वित्तम पिता श्रुतम. बांधवा हा कुलमिच्छन्ती. नातेवाईक त्यांना इंटरेस्ट असतो घराणं कोणतं. मग त्यांना सांगायला मिळतं ना, माझ्या मामे बहिणीच्या चुलत भावाच्या आत्ते पोराचा जो भाचा आहे ना, तो मंत्रालयात आहे. याचं काय कौतुक. पण कौतुक करतात. बैठकीला बसली की अशा नाना प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. बांधवा हा कुलमिच्छन्ती. आणि आपण सगळे गेलेले मिष्टान्न मितरे जना. हा ते म्हणतात मेनू काय होता तेवढं सांगा, बाकीचं लग्न जाऊ द्या, आपल्याला काय देणं घेणं आहे. त्यांचा तेवढाच विषय असतो. ही रचना आपल्याला इथं बाह्य सौंदर्य पाहिलं की पंचायत होते. ही कथा आपल्याला सांगितली. भगवान शंकर येऊन पोचले. शंकराचं लग्न झालं. देवी पार्वती कैलासावर जाऊन पोचली. हिमालयाच्याच जवळ काही कमी नव्हतं, पण कैलासावर त्याच्या कितीतरी पलीकडचं होतं. वर्णन आपण पाहिलं, ते वर्णन सगळं पाहिलं आणि त्या वर्णनाच्या अनुसार असणाऱ्या कैलासावर जाऊन पोचली. आणि त्या पार्वतीच्या डोक्यात प्रश्न गेला, हे सगळं माझं आहे. कैलास कोणाचा, शंकरांचा. वाटला कोणाला, पार्वतीला. का, कारण पार्वतीला असं वाटतं हे सगळं आपलं आहे. देवी लक्ष्मीला असं वाटतं हे सगळं आपल्या भरोशावर चाललंय. आणि हे त्या दोघींना वाटत असल्यामुळे त्यांचे अंश असलेल्या तुम्हाला वाटतं. चूक तुमची नाही आहे, प्रॉब्लेम तिकडे आहे. देवी लक्ष्मीला वाटतं सगळं आपल्याच भरोशावर चाललंय. मजेदार संवाद आहे. भगवान विष्णू आणि भगवान लक्ष्मी दोघंजण बोलत बसले. लक्ष्मी म्हणते हे सगळं माझ्या भरोशावर चाललंय. जिला जिला वाटत असेल तिला लक्ष्मी, नाही लक्ष्मी तर गृहलक्ष्मी.
नाही का? सगळ्या गृहलक्ष्मींच्या डोक्यात पक्क चाललंय, हे सगळं आपल्या भरोशावर चाललंय. ती लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते, हा सगळा संसार माझ्या भरोशावर चाललाय. भगवान नुसतेच हसले. त्यांचं ते हसणं पाहिलं की तिला राग आला. म्हणे याचा अर्थ तुम्ही मला चिडवताय, चला मी तुम्हाला सिद्ध करते, हा सगळा संसार माझ्या मागे पागल आहे. भगवान पुन्हा हसले. आता हसणार नाही तर काय करतील? 3 वेळा हसले, 4 वेळा हसले. देवी लक्ष्मी म्हणते, थांबा आता तुम्हाला दाखवते सगळं माझ्याकरता कसं पागल आहे हा संसार. म्हणून खाली तिने पाहिलं, खाली एक प्रेतयात्रा चालली होती. खाली एक प्रेतयात्रा चालली होती. त्या लक्ष्मीने हात केला आणि वरून सोन्याच्या मोहराच पडल्या. आणि जशा रस्त्यावर सोन्याच्या मोहरा पडल्या, खालचे 4 सुद्धा पळाले. सोन्याच्या मोहरा महत्वाचे, प्रेताचं काय नंतर पाहत बसतो. त्यांनी ते प्रेत फेकलं आणि प्रेत यात्रा अख्खी सोन्याच्या मोहराच्या मागे. देवी लक्ष्मी वरून दाखवती आणि सांगते, पहा जग माझ्या मागे कसं पागल आहे. भगवान विष्णू म्हणतात, पुन्हा हसले. म्हणे आता का हसताय? म्हणे ते सगळे पळाले, तू पाहिलं, पण एक गोष्ट तू पाहिलीच नाही. तो एक झोपलाय पहा, म्हणे तो नाही पळाला. तो एक झोपलाय, तो कुठे पळाला? लक्ष्मी म्हणते, असं काय करता? तो कसा पळेल? तो तर मेला आहे. भगवान म्हणतात, मी तुला तेच सांगून राहिलो, मी आतमध्ये आहे तोपर्यंत तुझी किंमत आहे, नाही तर तुला कोण विचारणार आहे? मी आतमध्ये नसल्यानंतर तुझी किंमत नाही. आता त्या प्रेताला सोन्याच्या तिरडीवर बसवलं तरी त्याचा आनंद त्याला नाही, आणि गवतावर टाकलं तरी त्याचं दुःख त्याला नाही. आतमध्ये आहे तोपर्यंत. पण लक्ष्मीला मात्र वाटतं आपल्या भरोशावर चाललंय. पार्वतीला मात्र वाटतं आपल्या भरोशावर चाललंय. त्या पार्वतीने ते सगळं वैभव पाहिलं आणि ते सगळं वैभव आपलं आहे या कल्पनेमध्ये. बरं, तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत करवल्या आलेल्या नाही का, त्यांनी कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं असं वैभव. वा वा, काय पार्वती तुझं भाग्य, किती अद्वितीय गोष्टी तुझ्याकडे आहेत. कामधेनूचे कळपच्या कळप, वृक्षाचे अरण्याच्या अरण्य, चिंतामणी रत्न खडीसारखं, जे कौतुक जे कौतुक. या सगळ्या कौतुकाने माणूस आणखीन वर चढतो. कायम लक्षात ठेवा, एखाद्या माणसाला मातीत घालायचं असलं की त्याचं कौतुक सुरू करा. संपवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तर तुमचं नुकसान होत नाही. स्तुती करणेवाली आई जितकं नुकसान होतं तेवढं कशानेच होत नाही. एक कथा आठवली, सांगूनच घेतो. एक चित्रकार होता, मूर्तिकार होता. कमालीच्या अप्रतिम मूर्ती घडवायचा. तो मूर्तिकार सुंदर सुंदर मूर्ती तयार करायचा. आणि एक दिवस गावात एक साधू महाराज आले. हा त्या साधू महाराजांकडे गेला आणि त्यानं प्रार्थना केली. म्हणे, महाराज माझं भविष्य काहीतरी सांगा. साधू महाराज म्हणाले, काय उपयोग आहे, 7 दिवस आहेत म्हणे तुझ्याजवळ, 7 दिवसात तू मरणार. याला इतकं वाईट वाटलं. 2 दिवस तर पहिले रडण्यात गेले, पण 2 दिवसानंतर यांनी महाराजांना विचारलं, म्हणे काही उपाय नाही का? महाराज म्हणे, असतात. जगात कुठल्याही गोष्टीवर उपाय आहेत, करण्याची ताकद पाहिजे. म्हणे एक काम कर, तू मूर्तिकार आहेस, तुझ्याजवळ कला आहे, बिलकुल स्वतःसारख्या 4 मूर्ती तयार कर, एकदम सारख्या, एक रेष वेगळी नसली पाहिजे. काय रात्रभर दिवसभर करायचं ते तू पहा. 4 मूर्ती स्वतःसारख्या कर आणि त्याच्यात 5वा बस. बसला हा तसाच, 5ची सारखंच. यमराज कन्फ्यूज झाले, 5 टाकायचा कोणावर? इतका मूर्तिकार अप्रतिम. स्वतः मध्ये बसला, दोन्ही बाजूनी मूर्त्या ठेवल्या आणि अशा अवस्थेमध्ये यमराज कणफटून गेले. यमराजांनी नारदांचं स्मरण केलं. म्हणे, नारदा मार्ग सांगा काहीतरी. नारद हळूच यमराजाच्या कानात म्हणाले, स्तुती कर. यमराज म्हणाले, वा, हरकत नाही, योग्य. यमराजांनी स्तुती सुरू केली. हा हा, काय अप्रतिम मूर्ती, एक काय मूर्तीमध्ये एक रेषेचा फरक नाही, जे लंबी चौडी स्तुती. हा चित्रकार, हा मूर्तिकार जर मला भेटला तर मी याचा सत्कार करी. हे उठून उभं राहिलो. यमराज म्हणतात, चल. स्तुती माणूस जेवढा मरतो तेवढा शिव्या देण्याने मरत नाही. त्या सगळ्या मैत्रिणींनी स्तुती केली आणि जगदंबा जोरात हसू लागली. तिच्या त्या हास्यातून एक बालक प्रगट झालं. त्याला नंतर जगाने ममासुर असं म्हटलं. कारण हे सगळं माझं म्हणजे मम आहे या कल्पनेत असलेल्या देवी पार्वतीच्या तोंडातून निघाला, अंगातून निघाला. या हिशोबामध्ये तो ममासुर नावाने प्रगट झाला. स्वाभाविक त्यांनी विचारलं, म्हणजे आईने पहिल्यांदा त्याला विचारलं, कोण आहेस तू? त्याचं ते ठरलेले उत्तर आहे, तुझ्यापासून प्रगट झालो, तूच माझी आई, तूच मला मार्ग दाखव. हिने सांगितलं, हरकत नाही, तू माझ्या ममत्वातून प्रगट झालेला आहे, तुझं नाव मम असं असेल, यानंतर तू गणेशाची उपासना कर. मस्त गोष्ट आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही राक्षसाला गणेश उपासना दिली नव्हती. बाकीचे सगळे राक्षस वेगवेगळ्या देवांची उपासना करत होते. पुढचे 2 राक्षस मम आणि अहंकार यांना गणेश उपासना देण्यात आली आहे. का? कारण हे सगळ्यात जास्त डेंजर आहेत.
सगळ्यात जास्त भयानक आहेत, सगळ्यात वरचे आहेत, कारण या दोघांमुळे बाकीचे खालचे आहेत. त्याच्यामुळे या दोघांचा हिशोब थेट गणेश उपासनेचा. यांना भगवान गणेश उपासनेचा मंत्र तिने दिला, नाना प्रकारचे आशीर्वाद दिले, उपस्येला बसवलं. शंभरासूर नावाचा राक्षस आला, त्या राक्षसा याला घेऊन गेला, याच्यासोबत राक्षसी विद्या त्याला दिल्या, याला प्रार्थना करायला सांगितली. मोरया प्रगट झाले आणि मोरयाला प्रार्थना केली, तत्वरूप असलेल्या कुठल्याही गोष्टीने मला कधी मृत्यू नसावा. ममासुराने वरदान मागितलं, भगवंतानी तेही दिलं. पुढचा हिशोब माहिती आहे आपल्याला. चिंतानाश नावाची नगरी स्थापन केली, सगळ्या देवतांना पराजित केलं. एक बदल वेगळा आहे, आत्तापर्यंत सगळ्या देवता जंगलात जात होत्या. ममासुराने आणखीन पुढचा प्रकार केला, त्या सगळ्यांना पकडून आपल्या जेलमध्ये टाकलं, बाहेर नाही सोडलं. सगळे जेलमध्ये बाहेर होते तोपर्यंत त्यांना कोणी ना कोणी भेटत होतं, त्यांना काही ना काही उपाय मिळत होता. त्या उपायाने ते तपश्चर्या करत होते, तपश्चर्येनंतर त्यांना भगवान भेटत होते. हे सगळं यांनी वाचून ठेवलं होतं. तो म्हटला आता ह्या चुका नाही करायच्या, या सगळ्यांना जेलमध्येच टाकू, यांना गुरु भेटायची पंचायतच नको, कारण जेलमध्ये गुरु जात नव्हते त्या काळात. न बोललेलं बरं. जेलमध्ये काय भेटणार, यांना सगळ्या कारावासात टाकलं. पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, सगळ्या देवता कारावासात गेल्या, आता बाहेरून गुरु भेटणार नाही. मग काय केलं, त्याचं उत्तर आहे त्यांनी आत्मचिंतन केलं. आत्तापर्यंत नव्हती झालेली गोष्ट आता ते म्हणतात का वेळ आली, वारंवार आपल्यावर ही वेळ येते. मत्सरासूर जन्माला येतो, आपल्याला मारतो, आपण जंगलात. मदासूर जन्माला येतो, आपल्याला मारतो, आपण जंगलात. मोहासूर आला तेच, कामासुरापर्यंत प्रत्येक वेळा मार खाल्ला, प्रत्येक वेळा जंगलात गेलो, मग कोणीतरी गुरु भेटले, मग उपासना केली. लक्षात आलं आपण मार खाल्ल्यावरच उपासना करतो, हीच अडचण आहे. आताही पुन्हा तेच झालेलं आहे. आता आपण उपासना केली पाहिजे. भगवान विष्णूंनी सगळ्यांना सांगितलं, पण आता पंचायत अशी होती, जेलमध्ये होते, उपासना करणार कशी. मस्त शब्द मुद्गलांनी वापरलाय, सगळ्या देवतांनी आपद्धर्माचा विचार करून उपासना केली. हा शब्द व्यवस्थित समजून घ्या. आपद्धर्म याचा अर्थ अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सगळे नियम जशाला तसे पाळणं शक्य नसेल, त्यावेळी त्या नियमांना सोडायला परवानगी दिलेली आहे. पण, आणि तो पण 2-4 वेळा अंडरलाईन, तितकी बिकट परिस्थिती असेल तर आहे असं स्वतःच घोषित करून करायचं नाही. मरायची वेळ आली तर, आता मरतोच अशी अवस्था असेल तर, त्याच वेळा एखादी गोष्ट कमी जास्ती केलेली चालते, सोडलेली नाही. मग तिथं जेलमध्ये त्यांना स्नानाची शक्यता नव्हती, त्यावेळा नियम सांगितला, आंब तत्स्मरणान मुक्ती. आई जगदंबे ब्रह्मकमंडलू, तुझं नुसतं स्मरण केलं तरी काम होतं, पण हे केव्हा. त्याचं उत्तर आहे, जेव्हा जेलमध्ये बंद असाल तेव्हा. गावात व्यवस्थित असताना नाही. काशीत राहून गंगा स्नान न जाणे याला मूर्खपणा म्हणतात. काशीत राहून विश्वनाथाच्या दर्शनाला न जाणे याला बावळटपणाच म्हणतात, याला आपद्धर्म म्हणत नाहीत. जेव्हा शक्यच नसेल, असंभव गोष्ट आहे, त्यावेळा तेवढ्या पुरता सोय म्हणून मार्ग सांगितला. पण अडचण नेमकी अशी असते की सवलत दिली की नियम संपुष्टात येतात. माणसाला सवलतच धरून ठेवावी वाटते आणि मग सवलतीचाच विचार करतो. एखाद्या वेळी एखादी गोष्ट चुकून सोडली तर तिथून पुढे आयुष्यभर सोडायला सांगितली का हो? एखादी गोळी एखाद्या वेळी तापाची घ्यायला सांगितली आणि त्यावेळा डॉक्टरनी सांगितलं की बाई ही गोळी पोट भरल्याशिवाय घेता येत नाही, म्हणून एवढ्यापुरती चतुर्थी करू नको, गोळी घे, तर याचा अर्थ तेवढ्या एकच चतुर्थी पुरता ना. ती वेळ नसावी, एवढी काही मरत नाही म्हणून ताबडतोब. अगदी मरणासन्न अवस्था असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण समजा 1 मिनिटापासून गृहीत धरलं तेवढ्यापुरतं केलंय तरी एकदा आता मोडलीच आहे तर त्या पुढच्या सोडलेल्या चालतील, हे कोण्या मूर्खाने सांगितलं. पण आपण करतो की नाही करत. आणि असं जर आपण करत असू तर याचा अर्थ आधीच्या ज्या करत होतो ते तरी कुठं प्रेमाने करत होतो, त्याही सगळा जबरदस्तीचा मामलाच होता. प्रेम वाटलं पाहिजे.
आनंद वाटला पाहिजे. उपासनेचं एकमेव सूत्र वारंवार मी आपल्याला सांगतोय, उपासनेने प्रसन्न वाटलं पाहिजे. मलाच वाटणार नाही तर त्याला कसं वाटेल? नाही का, साधा हिशोब आहे. मलाच वाटलं नाही तर त्याला वाटणार नाही, त्याला वाटलं नाही तर तो आपल्याकडे पाहण्याची शक्यता नाही. हे वारंवार समजून घेण्याचं सूत्र आपल्याला सांगितलं. यांनी सांगितलं आपद्धर्म. आपद्धर्म याचा अर्थ तितकी वाईट वेळ असेल तर, पण तरी स्मरण करा म्हणून सांगितलंच नाही का. म्हणजे बिना स्नानाचं राहायला सांगितलं नाही, स्मरणाने का होईना स्नान करायला सांगितलं. आपल्याला गंगा समोर असून स्नान करावं वाटत नाही, ही आपली अवस्था असते की नसते? बरं नका गंगा, निदान शॉवर, निदान पाणी जाऊ दे ना, काय करू आरामशीर 10 वाजता 12 वाजता 2 वाजता अशा आंघोळी नाही सांगितल्या. शास्त्रांनी नियम सांगितले, त्या पद्धतीने आचरण, मग कदाचित भगवान भेटेल. हिशोब सांगितला. आपद्धर्माचा विषय आपल्यासमोर आला आणि मग त्यांनी स्मरणाने स्नान केलं, स्मरणानेच दर्शनाचा विषय केला, प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेने भगवान विघ्नराज प्रगट झाले. भगवान विघ्नराज प्रगट झाले. कारागृहाच्या सगळ्या कामगारांनी ते पाहिलं. कोणीतरी एक वेगळंच दैवत प्रगटलं आहे, जेवढे पकडले होते त्याच्यापेक्षा जास्त दिसत आहेत नाही का, एक एक्स्ट्रा आहे. आणि गजमुख असलेलं कोणीतरी दिसतंय. त्यांनी जाऊन धावत धावत सांगितलं ममासुराला, एक कोणीतरी वेगळा आलेला आहे, आम्ही काय घडलं ते तुम्हाला सांगतो. यांनी आतमधल्या आत्मय तपश्चर्या काहीतरी केली, काय केलं माहीत नाही, पण प्रगटलेला आहे, पुढं काय करायचं ते तुम्ही पहा. त्यांनी प्रगट झाल्यानंतर स्वाभाविक पंचायत निर्माण झाली. तेवढ्यात भगवान देवर्षी नारद तिथं येऊन पोचले. देवर्षी नारद भगवान विघ्नराजाचं दर्शन घेतात, विघ्नराजाची स्तुती करतात. विघ्नराज म्हणतात, बरं झालं योग्य वेळी आले, एक काम करा, आता तुम्हीच आमचे दूत म्हणून जा. दूत रूपात पोचले. दूत रूपात पोचलेल्या नारदांनी ममासुराला उपदेश करायला सुरुवात केली. नारद म्हणतात, जगामध्ये विघ्न सगळीकडे भरलेलं आहे, बिना विघ्नाचं हे विश्वच नाही आहे. या जगात जी जी गोष्ट आहे त्या गोष्टीत विघ्न आहे. आत्ता नसेल तर काही दिवसांनी आहे. बिना विघ्नाचा विषय या जगात नाही, कारण या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं स्वरूप हे विघ्न स्वरूपच आहे. कितीही सुंदर घर बांधलं तरी कधीतरी पडण्याचं दुःख आहेच. कितीही चांगली बायको मिळाली तरी कधीतरी भांडण्याचं दुःख आहेच. कितीही चांगलं पोरगं झालं तरी एकतर कधीतरी आपल्याला हाकलल किंवा स्वतः पळून जाईल याचं दुःख आहेच. आपल्याला पाहिजे तसं न वागण्याचं दुःख आहेच. घरातल्या प्रत्येक वस्तूला लागू आहे. काचेची वस्तू घरात येते, आणली तेव्हा किती चांगली, कायम दुःख आहे, कधी ना कधीतरी फुटते. ज्या दिवशी फुटले त्या दिवशी खरं तर बरणी फुटली, पण कल्पना ही डोक्यात असते, मी बर्बाद झालो. लोक करतात की नाही? किती खाली येतात, किती खाली येतात. दुकानाला आग लागली तर दुकानदार ओरडतो, मैं बर्बाद हो गया. म्हटलं तू कायचा बर्बाद झाला, दुकान जळालं नाही का. पण हे दुकानात स्वतःला समजतात, आपण वस्तूमध्ये स्वतःला समजत राहतो. आणि एखादी वस्तू गेली तर इतकं व्यथित होतो की जसं काही त्या वस्तूशिवाय आपण जगूच शकत नाही. मला सांग, जन्माला येताना ती वस्तू होती का? काय मजेदार गोष्टी आहेत हो. जन्माला आलो तेव्हाही आपल्या अंगावर काही नव्हतं, जातानाही आपल्या अंगावर काही राहणार नाही आहे. किती अंगठ्या घालून जरी फिरत असलो, किती गोप घालून जरी फिरत असलो, मी तुम्हाला गॅरंटी देतो यातलं काही सोबत येत नाही. उलट समजा राहिलं चुकून जाता जाता बोटात तर एकमेकाच्या कानात सांगतात, बाबांची शेवटची आठवण म्हणून अंगठी काढून ठेव. अंगठवण मिटवण काही नाही, अंगठी काढून ठेव असते. तुमच्यासोबत येत नाही तुमची अंगठी येत नाही, गोफई येत नाही. बाबांची आठवण म्हणून माझ्याजवळ राहू दे. करता की नाही? रोज जिकडं तिकडं घडतं. सोबत काय ठेवतात? 2 दुर्वा, त्या मात्र ठेवतात. ठेवल्या पाहिजे, वेगळा विषय. भाव समजून घ्या. सगळं असलं पाहिजे, पण हे सगळं असताना लक्षात असलं पाहिजे, हे टिकणारं नाही आहे. हा वारंवार आपल्यासमोर विषय आहे. तर नारद त्याला समजावून सांगतायत, या जगातली प्रत्येक गोष्ट दुःखपूर्णच आहे.
सुख अपूर्ण असूच शकत नाही. आणि त्याचं स्वरूप तुम्हाला सांगितलं, जी गोष्ट आज सुखाची आहे ती कधीतरी दुःखाची होणार आहे. मला सुखाची असेल तर तुम्हाला दुःखाची होणार आहे. त्याच्याबद्दल आपण विस्तृत विवेचन केलं. ते म्हणतात सगळीकडे सत्ता म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्तित्व म्हणजे सत्ता 3 प्रकारची असते. नारद समजावून सांगतायत ममासुराला, म्हणजे पहिल्या प्रकारची सत्ता जी असते तिला नश्वर सत्ता असं म्हणतात, जी तुमच्या माझ्याजवळ आहे. नश्वर आहे, सगळं नष्ट होत जाणार आहे. जे जे मिळवलंय ते जाणार किंवा ज्यांनी मिळवलं तो जाणार, हे ठरलेला हिशोब आहे. म्हणून ही पहिली सत्ता जी आहे त्याला नश्वर सत्ता म्हणतात. ही अत्यंत सामान्य पराधीन असलेली सत्ता आहे. यातलं काही तुमच्या अधीन नाही. तुम्ही किती बांधलं असलं तरी तुमचं घर टिकणं तुमच्या हातात नाही. का? कारण पाडणारे अनेक आतमध्ये ऑलरेडी तयार आहेत. मग काल जसं मूषकाचा हिशोब सांगितला होता, किंवा भूकंप आहे किंवा वादळं आहेत, काहीच नसल तर राजा आहे, नाही का? एखादी योजना येईल आणि तुमचं घर केव्हा जाईल गॅरंटी उरली आहे? काही गॅरंटी नाही आहे, टिकाऊ नाही आहे. पराधीन असलेली सत्ता माणसांची असते किंवा राक्षसा तुझ्यासारख्याची असते. कारण तू वरदानं मिळवून मोठा झाला आहे, आणि पण वरदान देणारा कोणीतरी होता, तो वरदानापेक्षा मोठा असतो, हे तर तुला कळलं पाहिजे. तुझी सत्ता ही पराधीन आहे. म्हणे दुसऱ्या प्रकारची सत्ता, ते म्हणे सत्य संकल्प सत्ता, ही दुसऱ्या प्रकारची सत्ता असते. ती देवतांच्या जवळ असते. त्यांनी नुसता संकल्प केला की काय पाहिजे ते होतं. म्हणे तिसऱ्या प्रकारची म्हणे सत्य संकल्प सत्ता, ज्याच्या सत्तेनी चालते ती सत्ता, आणि ती एकट्या मोरयाची. तिथं दुसरा कोणी नाही आहे. भगवान ब्रह्मदेव विष्णू शंकर स्वतःच्या इच्छेने अनेक गोष्टी करू शकतात, पण ते करू शकतात कारण मोरया शक्ती पुरवतो म्हणून. आणि त्याच्याच ताकदीने प्रत्येक गोष्ट हलते. झाडावरचं पान असो की माझी पापणी असो, फक्त आणि फक्त मोरयाच्या ताकदीने हलते. याच्यावर विश्वास बसणे, याच्यातूनच मम कमी होऊ शकतो. हिशोब आपल्याला सांगितला. 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. नारद उपदेश करतायत, पटला नाही, कारण नारद देवाच्या पार्टीचे वाटले, नाही का? नाही पटत. असं अनेकांचं असं होतं. इतक्या लांबून येतात, ते काय आपल्याला सांगणार आहे, आपला कोणीतरी जवळचा असला पाहिजे. होते की नाही? असं होते. कारण बुवा लांबून आलेला आहे. बरं, बुवा तसा लहान नाही, नाही का? एवढ्या लांबून आलेला आपल्याला काय सांगणार? आपण आपल्या हिशोबातल्या कोणातरी माणसाला विचारू. म्हणून शेवटी जवळच्या माणसाला विचारायचं म्हणून त्यांनी शुक्राचार्यांना बोलावलं. शुक्राचार्यांनी विचारलं, कोण? नारद असं असं म्हणतायत, खरं आहे का? शुक्राचार्य शेवटी आचार्य आहेत. किती आधी बाकीचं दैत्यांना सांगत असले तरी शेवटच्या वेळा ते म्हणतात, नाही ते म्हणतायत तेच खरं आहे. आणि हे ज्यांना कळतं त्यांना शुक्राचार्य म्हणतात. शेवटी ते सांगतायत तेच खरं आहेत. का? कारण नारद सत्य सांगतायत. आणि नारद सत्य का सांगतायत? त्याचं उत्तर आहे, नारद स्वतःचं कुठं सांगतायत, नारद मुद्गलातलं सांगतायत. पुढचा हिशोब महत्त्वाचा आपल्याला समजला पाहिजे, म्हणून ते सत्य सांगताय. ती रचना आपल्याला सांगितली. शुक्राचार्य म्हणतात त्यांनी सांगितलं तेच खरं आहे. विघ्नराज तुला मारू शकतात, तू शरण जा. अहो म्हणे असं काय करता? तत्वापासून निर्माण झालेली कुठलीही गोष्ट किंवा तत्व मला मारू शकत नाही. विघ्नराज जर प्रगट झालेले आहेत तर तत्व नाही आहे का? ते म्हणतात नाही, ते तत्व नाही आहे, त्यांचं प्रगट होणं ही लीला आहे. त्यांना तू तत्व समजायच्या भानगडीत पडू नको, कारण तत् आणि त्व या 2 गोष्टी त्यांच्या हाताखाली सिद्धी आणि बुद्धी रूपात राहतात. ते त्या दोन्हीच्या वर आहेत. म्हणून ते तत्वातीत आहेत, ते अशी स्वरूप आहेत. त्या तत् आणि त्वमला आपल्याकडे सिद्धी आणि बुद्धी म्हटलं. ते एकदा तत्वम म्हटलं, दुसरीकडे तत्व म्हटलं. दोन्हीकडून आलटून पलटून तेच सांगायचं आहे. आणि मग आमचे अंकुशधारी महाराज सांगतात, एक सिद्धी तत्स्वरूप आहे, बुद्धी त्वम स्वरूप आहे, आणि त्या दोघींना सोडून आसीपती गणमयी करी राज. मला आसीपद असणाऱ्या मोरयाचंच फक्त चिंतन आहे, कारण मला ततही नको त्वमही नको. या दोघींनाही सोडून द्यायचं आहे. विद्या विद्या नाही का, दोन्ही सोडून द्यायचे आहेत. विद्येचाही त्याग आणि अविद्येचा तर आहेच, पण विद्येचाही त्याग, सिद्धीही सोडायची, बुद्धीही सोडायची. मला दोन्हींचा पती पाहिजे, कारण या दोन्ही घातकच आहेत.
सिद्धी घातक आहे तर कटतो, बुद्धी ही घातक आहे. शेवटी आपल्याला विचार येईल त्यावेळेला आपण त्याच्यावर बोलू. दोन्हींच्या पलीकडे जायचं आहे. भगवान शुक्राचार्यांनी तेच सांगितलं, इतकंही करून पटलं नाही. याला दैत्य म्हणतात. नारद सांगतात तरी कळत नाही, शुक्राचार्य सांगतात तरी कळत नाही, कारण मम सुटतच नाही. मला सांगा, नारदांनी सांगून सुटत नाही, शुक्राचार्यांनी सांगून सुटत नाही, स्वानंद पुंडनं किती डोकं फोडलं तर काय सुटल? नाही सुटत. खूप कठीण आहे. त्याच्याकरता एकच उपाय आहे, आतमध्ये मुद्गलच मुरवावं लागेल. वारंवार 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 वाचून मग कदाचित झाला तर झाला परिणाम. नारदांनी सांगून सुधारले नाही का, त्यांना राक्षस म्हणतात. शुक्राचार्यांनी सांगून सुधारले नाही, त्यांना राक्षस म्हणतात. तो म्हणतो नाही, मी मोर्याच्या समोर जाऊन पोचणारच. पोचला, मारण्याकरता निघाला, मोरयावर आक्रमण करण्याकरता निघाला आणि मग मोरयानी कमळ सोडलं. दोनदा आलेला विषय, मागच्या वेळा येऊन गेला. कमळ सोडलं. कमळाचा एक प्रकार तिथं सांगितला, कमळाचा दुसरा विषय आता सांगतो, फार महत्त्वाचा आहे. ममाचा संबंधच कमळाशी सांगितला होता आपण, आत्मपणाचा, स्वतःहून घेतलेल्या बंधनाचा विषय. पण कमळ ही कमालीची सुंदर रचना आहे, म्हणून सगळ्या देवांना चालणारं फूल आहे. आपण विषय पाहिले, मोरयाला तुळस चालत नाही, पार्वतीला दुर्वा चालत नाही, शंकराला केवडा चालत नाही, पण सगळ्या देवांना चालणारं फूल कोणतं? त्याचं उत्तर आहे कमळाचं. का? त्याचं उत्तर आहे कमळ जन्माला चिखलात येतं, म्हणून त्याला पंकज असं म्हणतात. पंक शब्दाचा अर्थ चिखल, ज म्हणजे जन्माला येणे. जे चिखलात जन्माला येतं त्याला कमळ असं म्हणतात, त्याला पंकज असं म्हणतात. पण गंमत सांगू का तुम्हाला, हाच शब्द जशाला तसा बेडकालाही लागू पडतो, कारण बेडूकही तर चिखलातच जन्माला येतो. पंक म्हणजे चिखलन, ज म्हणजे जन्माला येणे, एवढाच जर अर्थ असेल तर चिखलात जन्माला येणे या अर्थाने पंकज शब्द बेडकालाही लागू पडतो की नाही? लागू पडतो. पण असा वाक्य करवावर, ती सुंदरी हातामध्ये पंकज घेऊन उभी होती, बेडूक शब्द येईल डोक्यात? हां, कमळच. का कमळ? त्याचं उत्तर आहे, कमळ जन्माला चिखलात आलं तरी राहत चिखलात नाही. हे फार मजेदार रचना आहे. कमळ जन्माला चिखलात येतं, पण होतं काय पुढे? त्याचं उत्तर आहे, ते पहिले पाण्यात येतं. चिखल खाली असतो, चिखलामध्ये बी मुरलेलं बी त्या चिखलातून, त्या गाळातून त्याची कोंब जेव्हा निघतं तेव्हा ते कोंब वरच्या दिशेला पहिले पाण्यात येतं. पहा मजेदार रचना. ते पहिले तिथं पाण्यात येतं, पाण्यात आलं की स्वतःला त्या पाण्याच्या स्पर्शाने धुवून घेतं, म्हणजे पवित्र होतं, म्हणजे शुद्ध होतं. बरं, नुसतं पाण्यातच नाही राहत, ते पाण्यातून ते देठ कळी रूपाला येईपर्यंत पाण्याच्या वर येतं. म्हणजे आता वायूपर्यंत पोचलं, वाऱ्याशी संबंधित आलं, ते वाऱ्यावर झुलतं. नुसतं वाऱ्यावर झुलतं नाही, त्याच्या पुढचं तत्व वापरतं, ते सूर्यावर फुलतं. किती मजेदार रचना आहे. म्हणून पहिल्यांदा ते पृथ्वी तत्वात जन्माला आलं, मग पाणी तत्वापर्यंत पोचलं, तिथून वायू तत्वापर्यंत, तिथून सूर्य म्हणजे तेज तत्वापर्यंत पोचतं. आकाशाच्या दिशेला आपलं तोंड करून सूर्य उमलला की उमलतं, सूर्य मावळला की चोमेसतं. म्हणून कमळ भगवान डोक्यावर घेतात. बाकीचे चिखलातच जन्माला येतात आणि चिखलातच मरतात. आपण नेमके कुठं हे समजून घ्यायचं. पंकज आपण सगळेच आहोत, चिखलात आपण सगळेच जन्माला आलो, पण जन्माला येताना चिखलात जन्माला आलो म्हणून जाताना चिखलातच जायचं का हे ठरवता येणे याला मुद्गल म्हणतात. जन्माला चिखलातच आलो, इलाज नाही. बोललो आपण ते, जब हम पैदा हुए नाही का, जग हसे हम रोए. उलट झालं पाहिजे. जाताना माझी रचना उलटी असली पाहिजे, मी हसत हसत गेलो पाहिजे आणि माझ्या बाजूचे सगळे रडले पाहिजे. त्याला कमळ होणे असं म्हणतात. ते कमळ भगवंतानी सोडलं. त्या कमळामध्ये जीवतत्व आहे. म्हणून आत्ता जे उदाहरण सांगितलं, जीवाची अशी उन्नती झाली पाहिजे, ती उन्नती ज्याची होत नाही त्याला मम असं म्हणतात. भगवंताच्या त्या कमळाने ममासुराचे प्राण ओढून घेतले. तत्व आपल्याला घेतल्यानंतर ममासुराला लक्षात आलं, आता जर नाही शरण गेलो तर मरण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी त्या कमळाची प्रार्थना केली. याचा अर्थ ते कमळ समजून घेतलं.
प्रार्थना केली याचा अर्थ. आणि मग लक्षात आलं त्याच्या हे वर चढता आलं पाहिजे. चिखलाला माझा म्हणण्याच्या ऐवजी निदान पाण्याला तर माझा म्हणायला शिका. काही तर उन्नत झालं पाहिजे, नाही काही तर त्याच्यापर्यंत. मग सूर्याला माझा म्हणता आलं पाहिजे, तेजाला आणि ज्ञानाला माझं म्हणता आलं पाहिजे, आणि मग सूर्यरूप असणाऱ्या मुद्गलांना माझं म्हणता आलं पाहिजे. त्याचा मम सुटतो. हा विषय आपल्याला वारंवार सांगितला. आणि मग ममासूर शेवटी शरण येतो. पुढचा हिशोब पक्का ठरलेला आहे. शरण आलं की जे माझे भक्त आहेत त्यांना त्रास देऊ नको, जे माझे भक्त नाहीत त्यांना तू सोडू नको. ठरलेला हिशोब भगवंतांनी त्यालाही सांगितला. आणि ममासुराची कथा आटपून भगवान विघ्नराज आपल्या स्वधामी परत गेले. विषय तेवढ्यानी संपला नाही. दिती म्हणतीये ऐकतच राहावंसं वाटतंय. किती छान सांगताय महर्षी कश्यप तुम्ही पुन्हा सांगत राहा. काय सुंदर जोडी असेल ना नवरा बायकोची, नाही का. नवरा सांगत आहे, बायको म्हणते नाही आणखीन बोला, नाही का. मोठं कठीण असतं. हा स्वभाव द्या वेगळा विषय. पुन्हा ती बोलायला सांगतीये आणि कश्यप पुन्हा बोलायला सुरुवात करतात. कश्यप म्हणतात चल तुला आणखीन गोष्टी सांगतो. म्हणे या विश्वाच्या सुरुवातीला सगळे तत्व ब्रह्मदेवांनी निर्माण केले. त्या सगळ्या तत्वांनी नाना प्रकारच्या आराधना केल्या. आणि त्या सगळ्या आराधना करताना शक्ती ज्या निर्माण झाल्या त्या पहिल्यांदा शक्तीचं आराधन केलं. शक्ती ही तमोगुणी असते. शक्ती शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. शक्ती म्हणजे असत ब्रह्म. हे जे जग आहे, हे सगळं जग हे तमोगुणानीच भरलेलं आहे. म्हणून तमोगुण हा आपला स्वभाव आहे जडदेहाचा. जडदेहाच्या अर्थाने सांगतोय मी. जडदेहाचा तमोगुण हा स्वभाव आहे. म्हणून झोप आपोआप येते आणि उठवावं हलवून लागतं. उठवाय करता किती उद्योग, उठवाय करता फार उद्योग करावे लागतात. अलार्म लावावा लागतो, पुन्हा बंद करतो. आणि अनेक मित्र सांगतात अलार्म बंद केल्यानंतर येणारी जी झोप असते ती रात्रभरापेक्षा जास्त चांगली असते. पुन्हा झोपतात का? झोपे करता काही घ्यावं लागत नाही. झोप ही माणसाचा स्वभाव आहे. का? तमोगुण हा शरीराचा भाव आहे. थकणे हा त्याचा स्वभाव आहे. उत्साह त्याच्यात आणावा लागतो. थकतं ते आपोआप. थकायला काय करावं लागतं? ते आपोआपच थकतं, ते आपोआपच झोपतं. उठायसाठी प्रयत्न करावे लागतात. शरीर तमोगुणी आहे. त्या तमोगुणी शरीराला जर वापरायचं असेल तर त्याच्या चैतन्य फिरवावं लागतं. म्हणून रजोगुणापर्यंत जावं लागतं. मग त्याला सद उपासना असं म्हटलं, सद्ब्रह्म असं म्हटलं. पण नंतर लक्षात येतं दोन्ही खराब आहे. कारण शेवटी हा देह नश्वर आहे. या देहामध्ये राहणारा देही तोही नश्वरच की नाही. तुम्ही असं काय करता गोष्ट सांगताय? देही तर कायमचा असतो ना, आत्मा अमर असतो पाठ केलं आहे. त्याचं उत्तर आहे नाही. मी आत्म्याबद्दल नाही बोललो, मी देहीबद्दल बोललो. थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. देह नश्वर असेल तर देहात राहणारा देही ही नश्वर आहे. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याला देही हे नाव आहे ना. देह नसेल त्या दिवशी तो देही उरणारच नाही. मी प्राध्यापक आहे कुठपर्यंत? त्याचं उत्तर आहे रिटायर्ड होईपर्यंत. ज्या दिवशी रिटायरमेंट होईल आणि ज्या दिवशी मला शेवटी की हातामध्ये चेक दिल्या जाईल, उद्यापासून मी प्राध्यापक राहिलो का? पोरं आनंदाने म्हणतील सर तो भाग सोडून द्या, पण मी प्राध्यापक उरलो नाही. कॉलेजमध्ये मला कोणी येऊ देत नाही आणि कॉलेजमध्ये येऊन मला कोणी शिकवू देत नाही. माझं ज्ञान कमी झालं का एका दिवसात? काही कमी झालेलं नाही. पण माझं प्राध्यापक पद तोपर्यंतच आहे जोपर्यंत ती नोकरी आहे. जे नोकरी गेली की प्राध्यापक पद ही गेलं. तसं देह गेला की देही पण गेला. आत्मा नाही गेला, तो वेगळा. मग तो जो आत्मा तो देहही नसताना आणि देही स्वरूपही नसताना जो शांत असतो, जो व्यापक असतो, त्याला समब्रह्म असं म्हणतात. ती तिसरी अवस्था. तो व्यापक आहे. आता देहापुरता नाही आहे. आत्ता मी देहामध्ये मर्यादित आहे. पण ज्या क्षणी माझा देह संपेल त्या क्षणी मी व्यापक असेल. आणि व्यापक असणे यालाच विष्णू असं म्हणतात. कारण विष्णू शब्दाचाच अर्थ व्यापक असा आहे. म्हणून तिसरं तत्व काय सांगितलं? विष्णू ब्रह्म. पहिलं होतं शक्ती ब्रह्म, लंबोदर स्वरूप. दुसरं होतं सूर्य ब्रह्म, विकट स्वरूप. तिसरे सांगितले विघ्नराज. आणि विघ्न कोणतं? देहामध्ये देहीला अडकून पडावं लागतं, हेच विघ्न. हे विघ्न ज्यांच्या कृपेने सुटतं त्यांना विघ्नराज असं म्हणतात.
किती मस्त पुढची रचना आहे, क्रमविकास आहे साधकाचा. ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मग इकडं व्यवहारात देहाच्या बाबतीमध्ये होतं, पहिले मत्सरासुर निहंतक वक्रतुंड, मग एकदंत, मग महोदर, आणि आता अवस्था महोदराची. इकडं अवस्था महोदरांचं स्वरूप काय? बोध स्वरूप. महोदराचं स्वरूप होतं बोध ब्रह्म. आता भगवान विष्णू आले, त्यांचं नाव ज्ञान ब्रह्म. म्हणून सगळ्या जगाला ज्ञान कोणी दिलं? त्याचं उत्तर आहे भगवान विष्णूंनी. म्हणून ज्ञानाचं शेवटचं टोक आपल्याला जगात कोणतं माहिती आहे? त्याचं नाव आहे भगवद्गीता. कारण सर्वोच्च ज्ञान कोणी दिलं? भगवान विष्णूंनी. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरुम. ते जगद्गुरू का? कारण त्यांच्या माध्यमातून ज्ञान मिळालं. तेव्हा सांगताना थोडंसं कमी पडलं, गडबड होती, रणांगणाचा धामधूम होती, अर्जुनाचे प्रश्न होते, व्यवस्थित सांगता नाही आलं, त्यांनाही वाटलं. नंतर अर्जुनाने विचारलं होतं नाही का, ते जे विचार सांगितलं ना ते आता काही मला आठवत नाही आहे. काय अवस्था असेल ना, काय मारलं असेल भगवान श्रीकृष्णाने, एवढी तुला भगवद्गीता सांगितली आठवत नाही तुला. पण अर्जुन नंतर म्हणतो जाऊ द्या वेगळा विषय. अर्जुन म्हणतो त्या रणांगणाच्या धामधुमीत सांगितलं, मला काही आठवत नाही. भगवंतालाही एका मिनिटात वाचलं असेल, बरोबर आहे त्याचं, व्यवस्थित आपल्यालाही डिटेल सांगता नाही आले, तात्पुरताच विषय झाला, थोड्या वेळात सांगावं लागलं. म्हणून भगवंतानी पुन्हा एकदा अवतार धारण केला आणि जरा विस्तृत सांगितलं. त्याला माऊली म्हणतात. आता आरामशीर तीच भगवद्गीता व्यवस्थित सांगितली, पूर्ण सांगितली. पण पंचायत अशी आम्हाला गीताही कळली नाही, ज्ञानेश्वरी कळली नाही. कारण आम्ही देह ब्रह्म अवस्थेत आणि ते बोध ब्रह्म पंचायतीत आहे, लक्षात घ्या. महोदरापाशी उभं राहून एखादा माणूस जर बोलत असेल तर वक्रतुंडापाशी उभं असलेल्याला कसा ऐकू येईल? आपण देहाच्या पातळीवर, भगवान सांगतायत बोधाच्या, आपल्याला उठावं लागेल, निदान एकदंतापर्यंत जावं लागेल, मग थोडं थोडं ऐकू येईल. किती मस्त रचना आहे नाही का. विकटापाशी जावं लागेल, मग विघ्नराजवाला थोडं थोडं कळू लागेल. आपण लंबोदरातच अडकलो आहे, संसारातच अडकलो आहे. विघ्नराज कसा कळायचा? विघ्नराजाचं स्वरूप आपल्याला सांगितलं. या चारांचा चौथा आहे पुढं नाही का, त्याला धूम्रवर्ण म्हटलं, पण विषय निघाला म्हणून सांगतो. कारण ते सगळं सांगतायत भगवान विष्णू कश्यप दितीला. अगं असे चार असतात आणि या चारांचा जो संयोग न, त्याला स्वानंद असं म्हणतात. संयोग याचा अर्थ हे चारी एकत्र येणे, याचा अर्थ आता चार न उरणे, याला स्वानंद म्हणतात. त्या स्वानंदाचा जो अधिपती तो माझा मोरया, त्याला स्वानंदेश म्हणतात. ती सगळी रचना कश्यपांनी समजावून सांगितली आणि मग सांगायला सुरुवात केली. थांब, मी तुला एक काम करतो, आणखीन एक गोष्ट सांगतो. कारण गोष्टी पटकन कळतात. आत्ता सांगितलं तत्त्वज्ञान कळायला कठीण असतं, म्हणून गोष्ट सांगतो. म्हणजे श्रीहरी आणि विश्वक्सेनाचा संवाद सांगायला सुरुवात केली. म्हणजे श्रीहरींच्या समोर विश्वक्सेन नावाचे गण असतात. त्या गणांनी श्रीहरींना प्रश्न विचारला, म्हणे तुम्ही कोणाचं ध्यान करता? प्रश्न सगळीकडे ठरलेला, तुम्ही कोणाचं ध्यान करता? तुम्हाला ध्यान करायची गरज काय? भगवान विष्णूंनी त्यांना सांगायला सुरुवात केली, नाम आणि रूप ज्याला ज्याला असतं त्याला शक्ती ब्रह्म असं म्हणतात. ज्याला ज्याला नाम आहे, याचा अर्थ ज्याचं काहीतरी संबोधन करता येतं, ज्याला सांगता येतं, हा पुरुष आहे, हे नाम आहे नाही का. हा माणूस आहे, हे नाम आहे त्याचं. बाकीचं नाव जे काय असेल ते असेल, याला जातीवाचक नाव म्हटलं नाही का. मग व्यक्तिगत नाव जे काय असेल ते, आणि यांना काही ना काहीतरी रूप आहे. रूप शब्दाचा संबंध आपण व्यवहारात वापरतो तो नाही आहे. शास्त्राने रूप शब्द फार व्यापक वापरला. रूपवती याचा अर्थ जिला रूप आहे ती. आणि मी तुम्हाला गंमत सांगू का, म्हैस ही रूपवती असते. तुम्हाला काय गोष्टी करता, म्हशीला कुठं रूप असतं? रूप शब्दाचा शास्त्राने दिलेला अर्थ आहे आकार. रूप म्हणजे आकार. म्हशीला आकार असतो की नसतो? असतो. याचा अर्थ म्हैस रूपवती असते की नसते? असते. पण म्हशीचा स्वतःच्या रूपवतीपणाचा निदान अहंकार तरी नसतो. म्हणून मला सांगायचं आहे, म्हशीला निदान स्वतःच्या रूपवती असण्याचा अहंकार नसतो, म्हणून ती सुखात आरामशीर बसून चरवण करू शकते. आपल्याला आपल्या रूपवतीपणाचा अहंकार झाला की समजून घ्यायचं लेस दॅन बफेलो. कारण तिला नसतो, आपल्याला होतो. म्हणजे आपण खाली गेलो की नाही. कशाचा अहंकार? किती दिवस टिकणार आहे? जी गोष्ट टिकणारच नाही त्याचा अहंकार किती कामाचा, हे समजलं पाहिजे. बाकी जगाला समजो की न समजो, निदान मुदगलाला येऊन बसणाऱ्यांना तर समजलं पाहिजे.
जरूर करा. सुंदर असलं पाहिजे, वेडावाकडं राहावं असं म्हणत नाही. भगवंताचं मंदिर आहे, ते अप्रतिम ठेवावं, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण मंदिरात आतमध्ये जावं ना, का बाहेरच फिरावं, ते महत्त्वाचं आहे ना. म्हणून आपल्याकडे मंदिरांची एक अजब रचना होती. फार प्राचीन प्राचीन मंदिरं पहा, त्या बहुतेक प्राचीन मंदिरांच्या बाहेरून अत्यंत कामुक शिल्प कोरलेली होती. लोकांना म्हणून आश्चर्य वाटतं, मंदिरात हे शिल्प कशाला पाहिजेत, नाही का? त्याचं उत्तर आहे, हे बाहेरून फिरणाऱ्यांना दिसतात, जो आतमध्ये जातो त्याला दिसत नाहीत. आणि याच्यातच पाहत जे बसतील ते बाहेरच फिरतात, त्याच्यासाठी ते बाहेरून केले होते. हेच पाहत बस, आतमध्ये जाऊच नको, तुला आतमधला कुठं कळणार आहे, कारण तुला हेच पाहायचं आहे. काय रचना आहेत त्या लक्षात घ्या. विनाकारण नाही केलेलं, त्याच्यामागचं स्वरूप आपल्याला समजून घेतलं पाहिजे. लोक टिंगल करतात, असे कुठं शिल्प तिथं असतात का? अरे म्हटलं बाहेर असतात, आतमध्ये नसतात ना. हे सोडून ज्याला पलीकडं जाता येतं आणि आतमध्ये घुसावं वाटतं, मोरया त्यांना भेटतो. ममाच्या पलीकडे सरकता आलं पाहिजे, कामाच्या पलीकडे सरकता आलं पाहिजे. हा विषय आपल्याला वारंवार सांगायचा आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा हिशोब मला भगवान सांगता, ज्याला ज्याला नाम आहे आणि रूप आहे, ती ती शक्ती असत असते. तिचं ज्ञान, तिच्या असत स्वरूपाचं ज्ञान होणे, यालाच सूर्य म्हणतात. हे नश्वर आहे हे कळणं, यालाच ज्ञान म्हणतात. हे कधी ना कधीतरी जाणार आहे हे कळणं, यालाच ज्ञान म्हणतात. आणि ते कळणं शांतपणे स्वीकारणे, याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कोणाला झालं मी तुम्हाला सांगू, जगात रडत बसायचं नाही. हे सगळं जाणार म्हटलं का लोकांची मोठी पंचायत होते, नाही का? अरे बापरे, हे सगळं जाणार का हो, किती विचित्र अवस्था. रडाई करता अध्यात्म नाही, अध्यात्मात रडायला जागाच नाही. आणि रडणेवाल्यांचं एक क्षेत्रही नाही, येत जाऊ नका. ज्यांना रडायचं आहे ना, त्यांनी मुदगलाला येऊन नाही बसायचं. हा आनंदी लोकांचा विषय आहे, प्रसन्न लोकांचा विषय आहे. रडत राहूनचं क्षेत्र नाही. त्यांच्या तिकडे मालिका पाहत बसाव्यात, नाही का? याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्यांचे क्षेत्र आहे. इथं प्रसन्नतेचा सगळा विषय मांडलेला आहे, त्याचा आपल्या समोर सगळा पसारा आहे. प्रसन्नतेचा विषय असला पाहिजे. मग प्रसन्नता काय येत नाही, त्याचं उत्तर याच्यात आपल्याला हिशोब सांगितलं. आपण त्याचा विचार करत नाही की हे सगळं नश्वर आहे. कळलं पाहिजे आणि ते कळून आनंदात राहता आलं पाहिजे. कोणाला राहता येतं माहिती आहे? आमच्या माता भगिनींना. म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो, यांना मुक्तीची सोय सगळ्यात सोपी आहे. अडचण एकच आहे, आपल्याला सुट्टा येते हेच समजलेलं नाही आहे. फार सुंदर अध्यात्म कुठं असतं माहिती आहे? या माता भगिनींच्या एका सुंदर कृतीमध्ये मी तुम्हाला अध्यात्माचं रहस्य सांगतो. त्याचं उत्तर आहे, त्या सकाळी सकाळी रांगोळी काढतात. अध्यात्माचं टोक, रांगोळी काढणारी कुठलीही स्त्री. किंवा याच्यात कुठलं अध्यात्म आलं समजून घ्यायचं. अध्यात्म कशातही असतं बरं, शोधता आलं पाहिजे. गुरुकृपा दृष्टी काय असते, विषय निघाला म्हणून सांगतो. येतो मी रांगोळीवर पुन्हा, काळजी करू नका. एक TV लावला होता, चॅनलवर एक हे लागली, जाहिरात लागली. गुरुकृपा दृष्टी सांगतो तुम्हाला, फार जुनी जाहिरात आहे, कदाचित तुम्ही पाहिलेली असेल, पुन्हा नंतरही लागली असेल. एवढ्यात मी TV पाहिला नाही मग मला आठवत नाही. जाहिरात अशी होती, एक मुलगा पाहतो, समोर एक सुंदर मुलगी असते. तो त्या मुलीकडे पाहतो तर ती मुलगी लिफ्टमध्ये चढते. हा मुलगा धावत धावत लिफ्टपाशी येतो, पण तेवढ्यात लिफ्ट सुरू होते. ती लिफ्ट वर जाते आणि जात असताना, ती लिफ्ट वर जात असताना वापस आलेली लिफ्ट त्या मुलीच्या सोबत आहे. मुलीला घेऊन तर लिफ्ट गेली, पण मुलीला घेऊन गेलेली लिफ्ट, एक सेकंड, मुलीला घेऊन ती लिफ्ट गेली. किल्ली शोधून पाडा, कुठंतरी पडली. मुलीला घेऊन लिफ्ट पुढं गेली. मुलगी लिफ्टमधून तशीच पुढं पुढं चाललेली आहे आणि पुढं पुढं चाललेल्या त्या लिफ्टच्या मधून मागे शेवटी तो पोरगा धावत धावत जातो. इतका धावत धावत जातो की शेवटी ती मुलगी पुढं गेलेली आहे, 4 मजले. 4 मजले हा धावत धावत तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि 4 मजले गेल्यानंतरही जेव्हा याला, असू दे बसू दे बसा,
4 मजले ती मुलगी धावत धावत जाते आणि 4 मजले गेल्यानंतरही जेव्हा तिला ती लिफ्टमध्ये ती मुलगी दिसत नाही, शेवटी तो मुलगा येतो, आपल्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचतो आणि ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर त्याची पंचायत अशी होते, म्हणजे गंमत अशी होते की ती मुलगी त्याच ऑफिसमध्ये त्याला नोकरी मागायला येते. गोष्ट आपल्याला कळली, जाहिरात आपल्याला कळली. ही जाहिरात पाहत असताना मला आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं, म्हणे व्यवस्थित पहा, गुरुकृपा दृष्टी कशी असते, म्हणे या जाहिरातीत वेदांत आहे. मला काही समजलं नाही पहिल्यांदा. या जाहिरातीचा वेदांताशी काय संबंध? त्यांनी मला ते नंतर समजावून सांगितलं. अरे म्हणे जगाची रचना अशीच असते, जोपर्यंत तुम्ही सुखाच्या मागं धावत राहता तोपर्यंत सुख तुमच्या पुढं पुढं जात राहतं. जेव्हा सुखाच्या मागे धावणं बंद करून तुम्ही शांतपणे स्वकर्म करायला सुरुवात करता, सुख तुमच्याकडे चालत येतं. याला गुरुकृपा दृष्टी म्हणतात. काय सांगण्याची पद्धत आहे. रांगोळी काढताना मी आपल्याला सांगितलं अध्यात्म कसं असतं. तुम्ही म्हणाल रांगोळीत कुठं अध्यात्म आहे? त्याचं उत्तर बिलकुल अध्यात्म आहे. कारण रांगोळी उद्या मोडणार हे त्या मातेला माहिती आहे की नाही हो? रांगोळी उद्या मोडणार हे त्या मातेला पक्क माहिती आहे. रांगोळी उद्या मोडणारच आहे. त्याच्या पलीकडे सांगतो, उद्या ती मोडणार नाही. समजा चुकून मोडली तर हीच स्वतः झाडणी घेऊन पुसून काढणार आहे. रांगोळी स्वतः मोडणार. पहिल्यांदा लोक मोडतील, आपोआप मोडेल. नाही मोडली तर हीच मोडणार आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगोळी काढणार. तिला तेही माहिती आहे की ही परवा मोडणार आहे, पण तरी रांगोळी काढताना ती मोठी मन लावून रांगोळी काढते आणि त्याच्यात रंग भरते. जीवन असं जगायचं असतं. उद्या मोडणार हे माहिती असलं तरी आज त्याच्यात रंग भरायचे असतात. हे जिला कळतं तिला गृहलक्ष्मी म्हणतात. काय सुंदर रचना आहे. आपल्या जीवनाची ही स्वरूप असलं पाहिजे. नाम आणि रूप नष्ट होणारच आहे, पर्यायच नाही आहे. त्यांच्या नष्टतेशिवाय पर्याय नाही. हा विषय आपल्याला सांगितला. मग पुढचा हिशोब सांगितला. हे दोन्ही माईक आहेत, कारण हे दोन्ही क्षणिक आहेत. दोन्ही याचा अर्थ पहिल्यांदा नामरूप आणि त्या नामरूपाच्या माध्यमात आतमध्ये असलेलं जीवतत्व दोन्ही नष्ट आहे. कारण देह आहे तोपर्यंत त्याला जीव म्हणतात. हे दोन्ही नष्ट होणार हे वेगवेगळ्या पद्धतीने देवी दितीला समजावून सांगतायत. आणि मग सांगायला सुरुवात केली की हे दोन्ही एकदा संपून गेलं की या दोन्हीच्या पलीकडे जे राहतं त्याला भगवान विघ्नहर असं म्हणतात. कारण हे दोन असणं हेच विघ्न आहे. या दोनच्या पलीकडे जाणं हेच विघ्नराजाचं स्मरण आहे, पूजन आहे. इत्यादी गोष्टी आपल्याला सांगितल्या. देह आणि देहीचं सापेक्षत्व सांगितलं. या दोन्हींचं नाशवंतत्व आपल्याला सांगितलं. विश्वक्सेनांना भगवान विष्णू हे समजावून सांगतायत. देवी दितीला कश्यप हे समजावून सांगतायत. तुम्हाला डबल का झालं? डबल नाही, विष्णू आता विश्वक्सेनांना सांगतायत. आणि मग इकडे लक्ष्मीचा विषय येतो. मग लक्ष्मींनीही अशाच पद्धतीने भगवान विष्णूंना प्रश्न विचारला, तुम्ही ध्यान कोणाचं करता? भगवान विष्णूंनी पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने गणेश तत्त्वज्ञान सांगितलं. तुम्ही म्हणाल वारंवार वारंवार तेच का सांगताय? त्याचं उत्तर शास्त्रांनी सांगितले, तेच ते सांगायचं आहे. ऐकलेची ऐकावे, बोलिलेची बोलावे. नाही का? रोज वेगळं सांगायचं. रोज वेगळं सांगायला आपण काय मालिकेवाले आहोत का? रोज वेगळं नाही सांगायचं, एकच सांगायचं आहे. कारण एकच मिळवायचं आहे. मग एकच मिळवायचं असेल तर वेगवेगळं सांगून कसं चालेल? एकच सांगायचं आहे. पुन्हा 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 तेच का? कारण एवढ्या वेळ सांगून तरी कुठं कळतंय? म्हणून पुन्हा पुन्हा सांगतायत. एकदा विश्वक्सेनांनी सांगितलं, एकदा लक्ष्मीला सांगितलं, एकदा दितीला सांगितलं. 3 झाले. पहिले कोणाला सांगितलं? दितीला, म्हणजे तमोगुणवाल्यांना सांगितलं. दुसरं लक्ष्मीला सांगितलं, म्हणजे रजोगुणवालीला सांगितलं. विश्वक्सेन भक्त आहेत त्यांना सांगितलं, म्हणजे सत्वगुणवाल्यांना सांगितलं. 3दा सांगितलं. आता तर कळायला पाहिजे की नाही? आताही नाही कळलं तर मग चलू द्या. आहेच पुन्हा मम 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 नाही का म्हणत जायचं. नाही का? पुढची अवस्था ती रचना आपल्या सांगतायत. पुढं शूरपकरणाचा हिशोब सांगितला. भगवान गणेशांचा शूरपकरण अवतार सांगितला आणि त्याच्याबद्दल सांगितलं होतं की जसं सुपासारखे कान असतात तसं मोरयाची रचना आहे. मोर या शूरपकरण अवतारात प्रगट होत असतो. कशाकरता प्रगट झाले? मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांचा विषय आला. त्या मधु कैटभांच्या विनाशासाठी भगवान विष्णूंनी नाना प्रकारे आपलं तपश्चर्या केली होती. आणि ती तपश्चर्या केलेले भगवान विष्णू
ज्या स्थानी जाऊन पोहोचत होते तिथेच पुन्हा वरदान मिळवण्याकरता जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी भगवान गणेशांची पुन्हा पुन्हा आराधना केली. तिथे लक्ष्मीनी त्यांना प्रश्न विचारला आणि मग लक्ष्मीनी प्रार्थना केली की एक काम कर, मला आता तू पुत्र रूपात प्राप्त हो. तिकडं दितीला मात्र कश्यप सांगतायत आता पुन्हा पुत्राच्या भानगडीत पडू नको, कारण जेव्हा जेव्हा तू पुत्र मिळवले तेव्हा तेव्हा देवांनी तुला मारले. तुम्हाला का एकीने पुत्र मागितला तिला मिळाला आणि दुसरीला नको म्हणून सांगितलं. उद्देशच समजून घ्या. लक्ष्मीने पुत्र मागितला कशा करता? स्वतःचं महत्त्व वाढवायसाठी नाही. लक्ष्मी पुत्र मागते कारण आता तू माझा पुत्र म्हणून आला तर मला बंध राहणार नाहीत म्हणून. आणि दिती पुत्र मागते कारण माझ्या पोराच्या माध्यमातून इंद्राला बंध पडावेत म्हणून. दोन मधला फरक आपल्याला मुद्गल वेगवेगळ्या रीतीने सांगत आहे. मग सर्वज्ञ नावाचा दैत्य होता, त्या राक्षसाला यज्ञधृक नावाचा पुत्र झाला. त्याला मारण्याकरता भगवान शूर्पकर्ण अवतारात आले आणि त्यांनी अंकुशाचा त्याचा नाश केला इत्यादी इत्यादी सगळं सांगितलं. आणि ते सांगताना भगवान सांगतायत की अशा प्रकारच्या त्या शूर्पाच्या माध्यमातून म्हणजे सुपाच्या माध्यमातून भगवान या ममाला उडवत असतो, नाही का. मम उडवता आलं पाहिजे हा विषय सांगितला. आणि इथून पुढे एक अत्यंत सुंदर संवाद आला. त्याला शास्त्रांनी दत्तगीता असं म्हटलं. लहानसा खंड आहे 7वा, पण लहानशा असणाऱ्या 7व्या खंडामध्ये दत्तगीतेसारखं अत्यंत सुंदर असं कथानक आपल्यासमोर आलं. मजेदार प्रसंग आहे. प्रयागराजचं तीर्थ, माघ स्नानाकरता सगळ्या देवता जमल्या. भगवान ओंकारनाथ रूपामध्ये तिथे गणेश आहेत. त्या गणेशाचं पूजन सगळ्या देवता करतायत. आणि थोड्या वेळात त्या देवतांना आश्चर्याचा धक्का बसला. समोरून भगवान दत्तात्रेय आले. भगवान दत्तात्रेय येऊन पोचले. येऊन नुसते पोचले नाही, भगवान दत्तात्रेयांनी ओंकारनाथाची अत्यंत सुंदर पूजा केली. अप्रतिम उपासना पूजन केलं. ध्यान करत बसले. तोपर्यंत कोणी बोललं नाही, शांत बसले. आणि ध्यान करून जेव्हा दत्तात्रेय उठले त्यावेळी सगळ्यांनी प्रश्न विचारला. सगळ्यांच्या माध्यमात भगवान शंकरांनी प्रमुख रूपात प्रश्न विचारला. म्हणे आपल्याला ध्यानाची काय गरज आहे? अवधूत स्वरूप आहात, आम्हा तिन्ही देवांचं एकत्रित रूप आहात, तुम्हाला ध्यान करण्याची काय गरज आहे? तुम्हाला मुळात हा तुमचा देह अशा कामाकरता वापरण्याचीच काय गरज आहे? तुम्हाला कर्म कशाला हवं आहे? तुम्हाला कशाला उपासना हवी आहे? भगवान दत्तात्रेय त्यांना जे समजावून सांगतात त्याला दत्तगीता असं म्हटलं. गीता शब्दाचा अर्थ आहे गाणं. गीत ज्याच्यामध्ये आहे त्याला गीता असं म्हटलं जातं. आणि माणूस गाणं केव्हा म्हणतो? त्याचं उत्तर आहे जेव्हा अत्यंत आनंदात असतो तेव्हा, नाही का. गाणं ही गुणगुणण्याची गोष्ट आहे. गाणं माणसाला केव्हा येतं? स्वरात येईल नाही येईल माहीत नाही, पण अत्यंत आनंदात असला की माणसाला गाणं म्हणावं वाटतं. आणि अत्यंत आनंदात माणसाला राहता आलं पाहिजे. कुठं? युद्धभूमीवर सुद्धा. त्याला भगवद्गीता म्हणतात. भगवान युद्धाच्या भूमीवर असताना गाणं म्हणू शकतो. आपण संसारात रडगाणं करतो. गडबड व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. खेळ तिथं आहे आपल्याला सगळा. तिथं गीता उघड राहते. दत्तांनी सांगायला सुरुवात केली, हा जो देह आहे ना, या देहाला अन्नमय असं म्हणतात. कारण हा देह अन्नापासून तयार होतो, अन्नाच्या भरोशावर जगतो, अन्नात मिसळतो. या देहाची जी शक्ती तिला अन्नमया शक्ती असं म्हणतात. म्हणून अन्नात्मिका शक्ती असं म्हणतात. हिच्या पुढे प्राण लागतात. ते प्राण जे आहेत ते प्राणांच्या भरोशावर म्हणजे वायूच्या भरोशावर चालतात, श्वासोच्छ्वासाच्या भरोशावर चालतात. त्यांची जी शक्ती तिला प्राणात्मिका शक्ती म्हणतात. 2 सांगितल्या. पुढच्या सगळ्या असतात गृहीत धरा, यादी काय करायची नुसती आपल्याला. पण अशा सगळ्या शक्ती कुठपासून? अन्नापासून तर भगवान शंकरांच्या शक्तीपर्यंत या सगळ्या शक्ती शेवटी माईक असतात. कारण या सगळ्या शेवटी शक्तीच असतात. या सगळ्या संपणारच असतात. कारण शक्ती कुठलीही असो, ऊर्जा कुठलीही असो, त्या ऊर्जेला अंत ठरलेला आहे. लहानपणी आपण लाकडाची ऊर्जा वापरत होतो, संपली. आता लाकडच उरले नाही. त्यानंतर आपण कोळशाची ऊर्जा वापरायला सुरुवात केली, संपली, नाही का. कोळसा उरला नाही. पेट्रोल वापरायला सुरुवात केलं, तेही संपल. अणु ऊर्जाही संपणार. सूर्याचीही ऊर्जा कधी ना कधीतरी संपणार. कारण ऊर्जेला शेवट आहे. मग ऊर्जेला शेवट असेल या शरीरातल्या संबंधित बाह्य जगतातली ऊर्जा. मग शेवटची ऊर्जा कोणती? त्याचं उत्तर आहे सिद्धी आणि बुद्धी.
या टोकाच्या ऊर्जा, पण त्याही संपतात. कुठे? त्याचं उत्तर आहे शक्ती ही शक्तिवंताच्या ठाई लीन होत असते. तशी ऊर्जा ही ऊर्जावंताच्या ठाई लीन होत असते आणि ऊर्जावंत एकटा मोरया असतो. ते सगळं स्वरूप आपल्याला दत्तात्रेय समजून सांगतायत. ते म्हणतात या बाहेरच्या सगळ्या गोष्टी या एकेका गोष्टीला सरकत सरकत वर सरका, प्राणमयापासून अन्नमयापासून प्राणमयापर्यंत, तिथून मनोमय, तिथून विज्ञानमय, तिथून आनंदमय, वर वर सरकत जाणे याला भूमी साधन भाव असं म्हणतात. दत्तात्रेयांनी वापरलेला शब्द आहे. या सगळ्या भूमी आहेत, आधार आहे. अन्न हे आपला पहिला आधार, मग प्राण हा पुढचा आधार, मन त्याच्या पुढचा आधार, बुद्धी त्याच्या पुढचा आधार आणि बुद्धिपती शेवटचा आधार. हे पुढचं पुढचं करत सरकणे याला भूमी साधन भाव अशा प्रकारची रचना सांगितली. त्यानंतर वशिष्ठांनी प्रश्न विचारला, म्हणे हे सगळं तुम्ही सांगितलेलं कळलं, पण एक गोष्ट नाही कळली. हे सगळ्या जर शक्ती आहेत तर या सगळ्यांना जर ब्रह्म का म्हणतात? आणि या सगळ्यांना जर ब्रह्म म्हणत असेल तर त्या एकट्या मोर्याला ब्रह्मणस्पती का म्हणतात? भगवान वशिष्ठांच्या प्रश्नावर दत्तात्रेय सांगायला सुरुवात करतात. दत्तात्रेय म्हणतात या सगळ्यांच्याही जवळ तात्पुरती का होईना शक्ती आहे की नाही? तात्पुरती शक्ती आहे आणि त्या तात्पुरत्या शक्तीमुळे त्यांना ब्रह्म असं म्हटलंय. जसं आपण बोलता बोलता सहज बोलतो, माझ्या हाताने काम केलं, माझ्या बोटाने काम केलं. एक लहानचा हिशोब मला सहज घडलेला जीवनाचा प्रसंग आठवतो. मोठं ते अलार्मचं घड्याळ असायचं पूर्वी, नाही का? अलार्मचं घड्याळ आम्ही लावून दिलं, सकाळी उठलो, उठायचं नव्हतं, अंतरणातून पांगुणातून हात बाहेर काढला, हाताने एक बोट फक्त बाहेर काढलं, वरचं त्याचं बटन दाबलं, अलार्म बंद झाला. आम्ही पुन्हा झोपलो. सकाळी वडिलांनी विचारलं अलार्म कोणी बंद केला? मी वाक्य काय वापरलं? मी बंद केला. बंद कोणी केलं? बोटाने. म्हटलं कोणी? मी. किती अजब आहे. पण आपण लहान लहान गोष्टीत सुद्धा स्वतःला शोधतो आणि स्वतःला शोधताना थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा, खरंच मी नेमका कुठे आहे? एक सर्कसचा प्रसंग मला आठवला. एक सर्कस होती. त्या सर्कसमध्ये एक मजेदार खेळ होता. समोर एक घोडं आणलं त्या रिंग मास्टरनी. इतकं मरतुकडं होतं की त्या घोड्याचे सगळे हाडं बिना एक्सरेचे दिसत होते. तेवढ्याच कामाकरता ठेवलं होतं. त्या शो पलीकडे त्याचा उपयोग करणं शक्य नव्हतं. वर बसला तर मरल इतकं मरतुकडं असलेलं घोडं. ते घोडं घेऊन आला रिंग मास्टर. आल्यानंतर तो जोकर आला तिकडून. त्यांनी आपली ती बॅट आणली त्याची. त्यांनी त्या रिंग मास्टरला जोरात विचारलं, ये क्या है? रिंग मास्टरने मस्त उत्तर दिलं, बोले ये घोडा है. त्यांनी त्याच्या एका हाडावर वापरली काढी. म्हणे ये क्या है? बोले ये हड्डी है. दुसऱ्या याच्यावर वाजवलं, ये क्या है? हड्डी है. ये क्या है? हड्डी है. 10-12 हाडांवर त्यांनी वाजवून दाखवलं. सगळीकडे वाजवल्यानंतर त्या जोकरचा फार सुंदर प्रश्न होता, ये क्या है? हड्डी है. 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 शेवटचा प्रश्न जोकरचा, फिर घोडा कहाँ है? स्वतःला विचारा, ये क्या है? हाथ है. ये क्या है? पाव है. ये आँख है, कान है, नाक है, त्वचा है. स्वानंद पुंड कहाँ है? नाहीच आहे. आणि नसला तरी गोंधळ घालतोय, कारण दिवसभर मी 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 करतोय. काय बोकड मजेदार आहे आपला, समजून घेण्यासारखी रचना आहे. अस्तित्वातच नसलेली गोष्ट आपण तिला गोंधळून 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 मोठं करतोय. अरे नाहीच आहे, त्याला आपण मोठं करतोय. अंश रूप असलेला माझा हात, एक तुकडा असलेला, पण मी त्यालाही मी समजतोय. त्या बोटानी काम केलं मी म्हणतोय. फक्त त्यातून एक चांगली गोष्ट घेऊन घ्यायची, बोटानी काम केलं म्हणून बोट त्याचं अहंकार ठेवत नाही. ते म्हणतं आत्म्यानी केलं. ओके, मग माझ्याही जीवनात असलं पाहिजे, मी जे काय करील ते मी नाही केलं, आत्म्यानी केलं. तो तिकडं बसलाय. माझं जे काय कार्य असेल ते त्याचं नाव वाढवणारं असलं पाहिजे, निदान खराब करणारं तर नसलं पाहिजे. उद्या लोकांनी म्हटलं नाही पाहिजे, का रे गणपतीचा उपासक न तू असं, एवढं तर नाही म्हटलं पाहिजे, नाही का? असं केव्हा म्हणतील? जेव्हा आपण मोर्याचे उपासक नसू तेव्हाच. आणि आपण असे का नसतो? त्याचं उत्तर आहे, मोर्याचा उपासक असेल तर रडलेला कसा चालेल?
उपासक असणे या शब्दाचा अर्थ काय? त्या त्या देवतेचे गुण माझ्यात येणे, याला जर उपासना म्हणतात तर मला सांगा, मी हनुमंताचा उपासक आहे आणि वारा आला की खंबा शोधतो, असं कसं चालल? असं नाही चालणार. मग मी मोरयाचा उपासक आहे तर मी आनंदी असलोच पाहिजे. काही असलं तर त्याच्या सकट आनंदी आणि काही नसलं तर त्याच्या शिवाय आनंदी. वारंवार आपल्याला तेच सूत्र सगळेच देवता सांगतायत, भगवान दत्तात्रेय सांगतायत की अरे हे सगळं नश्वर आहे. मग याचा विचार तू व्यवस्थित समजून घे, कारण हे सगळे ब्रह्म आहेत असं जरी म्हणत असले तरी हे तात्पुरतं आहे. या सगळ्यांचा पती म्हणजे चालवणारा पालक एकटा मोरया आहे, म्हणून या सगळ्यांना ब्रह्म म्हणतात, त्यांना ब्रह्मणस्पती म्हणतात. नारदांनी पुढचा प्रश्न विचारला, हे कळलं सगळं, पण तुमच्यासारख्याला मुळात उपासनेची गरज काय ते तुम्ही नाही सांगितलं. दत्त महाराजांनी दिलेलं उत्तर पूर्ण 21 दिवसाचं सार म्हणून सोबत ठेवा. दत्त महाराज म्हणतात, मी आत्ता इथं येऊन पोचलेलो आहे. येऊन पोचलोय याचा अर्थ मला चालता येतंय. ते भले अवकाश मार्गाने वगैरे असेल तो भाग सोडून द्या, पण मी आत्ता चालत आहे. चालत आहे याचा अर्थ कर्म करत आहे. कर्म करत आहे याचा अर्थ देह वापरत आहे. आणि देह वापरत आहे याचा अर्थ जागृतीत आहे. जोपर्यंत मी जागृतीत आहे, आत्ता मला कळतंय की मी दत्त आहे. आत्ता मला जाणीव आहे की मी अत्रींचा मुलगा आहे. आत्ता मला कळतंय मी अनुसूया नंदन आहे, दुर्वासांचा भाऊ आहे, चंद्राचा बंधू आहे. हे सगळं मला कळतंय, तर मला उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. हे जेव्हा मला काहीच कळत नाही, मी समाधीत असतो, तेव्हा मी आणि मोरया एक असतो. पण हे जोपर्यंत मला कळतंय तोपर्यंत मला उपासनेला पर्याय नाही. कारण जोपर्यंत मी दत्त म्हणून वावरतोय तोपर्यंत मलाही देह आहे, मलाही भूक लागते आणि मलाही भिक्षा मागावीच लागते. मलाही कोल्हापूर पकडावंच लागतं, दत्तांची भिक्षाभूमी आहे. मलाही कोल्हापूरला जावंच लागतं आणि भिक्षा मागावीच लागते. मग ती अन्नपूर्णा मला भिक्षा देते. ते सगळं किती दिव्य असलं तरी भूक लागते, हे तर खरं आहे की नाही? म्हणजे भोजन करावं लागतं, हे खरं आहे की नाही? आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत भोजन करावं लागतंय तोपर्यंत भजन केलंच पाहिजे. आमची पंचायत आहे, भोजन दिवसातून 5 वेळा आणि भजन जमलं तर 5 मिनिटं. गडबड तिथं आहे, अडचण तिथं आहे. जेवढी आठवण भोजनाची येते तेवढी आठवण भजनाची ज्या दिवशी येईल त्या दिवशी होईल ते भजन. बाकीच्या दिवशी फक्त टाळ्याच वाजवल्या. येते का तेवढी आठवण? कासावीस जीव होतोय का? व्यसन लागलं पाहिजे. मोरोपंत आमचे सांगतात, सगळे लोक सांगतात व्यसन नसावेत, मोरोपंत सांगतात 2 व्यसन असावेत. म्हणे कोणते? म्हणे पहिलं सांगितलं ग्रंथम पठनम व्यसनम किंवा प्रभुपाद सेवनम व्यसनम. ग्रंथ वाचण्याचं व्यसन असावं किंवा प्रभुभक्तीचं व्यसन असावं. व्यसन शब्दाचा अर्थ फक्त वाईटच घेऊ नका. दारूवाला माणूस त्याच्या विशिष्ट वेळा त्याला दारू प्यायला मिळाली नाही तर जेवढा बेचैन होतो तेवढाही जर मी भगवंता करता बेचैन होत नसेल तर दारुडा निदान प्रामाणिक नाही आहे का अवस्था? समजून घेतलं पाहिजे. तो दारूसाठी जेवढा वेडा होतो तेवढाही जर मी मुद्गलासाठी होत नसेल तर कशाचा अर्थ आहे बाकीचा? त्याला जसं बेचैन वाटतं, वेळ पडली तर घरातल्या वस्तू विकून टाकेल, वेळ पडली तर बायका मुलाला मारेल. नका करू तसं. घरातल्या वस्तू विकू नका, बायका मुलाला मारू नका, पण निदान बायको मुलासह मुद्गल वाचाल तर की नाही? तेवढंही आपल्याला वाटत नाही. किती खालच्या पातळीवर आपण भक्तीला नेऊन ठेवतो ते समजून घ्या. दारुड्याची निष्ठा जर आपल्या भक्तीपेक्षा मोठी असेल तर आपल्याला भगवान मिळणं किती दूर आहे याचा विचार करा. निदान तेवढी तरी. तो जसा पागल होतो तसं मला झालं पाहिजे. त्याला जसं व्यसनाची गोष्ट नाही मिळाली तर बेचैन होतं, तसं मला मुद्गल नाही वाचलं तर बेचैन झालं पाहिजे. आणि वाचल्यानंतर नाही समजलं तर बेचैन झालं पाहिजे.
ते पुढचं जास्त महत्त्वाचं आहे ना. नाही तर वाचायला बेचैन, ओके तुम्ही म्हणतो असं वाचायला बेचैन, उद्यापासून वाचायला बेचैन, धड वाचून टाकतो. नाही, एक ओवी अनुभवावी. ते पुन्हा पुन्हा सूत्र समजून घेणे, अर्थात समजून घेण्याकरता पहिले वाचावं लागेल. ताबडतोब नाही समजणार. नाही समजू द्या, पुन्हा वाचा. नाही समजू द्या, पुन्हा वाचा. लोक सोडून देतात. मला सांगा, न जमता संसार इतके वेळा करता की नाही? मग न समजता मुद्गल 10-20 वेळा वाचायला काय हरकत आहे? 50 वेळा केला तरी संसार पूर्ण होणार नाही. मुद्गल 11व्या वेळा समजेल विषय आहे. वारंवार मागे लागून ठरवून केलं पाहिजे. हा हिशोब आपल्याला वारंवार सांगितला, ती रचना आपल्यासमोर सांगितली. आणि म्हणून दत्त महाराज म्हणतायत, मला सांगा, दत्तांना जर गरज असेल उपासनेची तर आपली सोडून कशी चालेल? जर रामचंद्र संध्या करत असतील तर आपल्याला सोडून कशी चालेल? रामचंद्र जर श्राद्ध करत असतील तर आपण सोडलेलं कसं चालेल? भगवान श्रीकृष्ण संध्या करत होते, त्यांचं नाव घेणेवाल्यांना सोडायला कसं चालेल? कधी तर समजून घेतलं पाहिजे की नाही? राम सोडत नाही, कृष्ण सोडत नाही, आणि त्यांचे नावं घेणारे मात्र सोडत असतील तर हसत असतील ते, अरे आम्ही नाही सोडली रे. आणि नुसती सोडली नाही, त्या भागवतामध्ये वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण, देवी रुक्मिणी, सत्यभामा वगैरे सगळ्यांसोबत बसलेत आणि ते बोलता बोलता सांगतायत, चल संधीची वेळ झाली, जगाम जननी गृहम, मी आईच्या घरी चाललो. म्हणा आईच्या घरी जायचा काय प्रश्न आहे? आईच्या घरी जायची काय गरज होती? बायकोकडे नव्हतं का पाणी? का संध्यापात्र नव्हतं का फुलपात्र नव्हतं? संध्या तिथं करता येत नव्हती का? पण नाही केली तिने संध्या. रुक्मिणीकडे भगवान संध्या करत नाहीत, सत्यभामेकडे भगवान संध्या करत नाहीत, जांबुवतीकडे संध्या करत नाहीत. ते संध्ये करता आईच्या घरी गेले. वाक्याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ आई त्यांना रोज विचारत होती, का रे संध्या केली का? तेव्हा पोटी कृष्ण जन्माला येतात. जाऊ दे, आजच्या दिवस नाही केली तरी चालते, मग चलू द्या. नाही का, त्या आईला अट्टहास असला पाहिजे, ज्या दिवशी संध्या करणार नाही त्या दिवशी मी तुला जेवायला घालणार नाही. नाही एखाद दिवशी जेवला तर मरत नाही, पण जेवायला मात्र रोज लागतं. आजच्या दिवस संध्या नाही केली तर चालते, असं म्हणणारी आई निर्माण झाली की कृष्ण जन्माला येऊ शकत नाही. मग फक्त कंसच, मग फक्त ममच. मोठी गडबड आहे, लक्षात घ्या. अट्टहासाने जबरदस्ती या जगात सहज काही होत नाही. काही गोष्टी तुम्हाला उरावर बसूनच कराव्या लागतात, कारण देहाचा नियमच आहे, त्याला उरावर बसल्याशिवाय ते ऐकतच नाही. पळवाटा काढणे हा त्याचा स्वभाव आहे, त्याच्यातून बाहेर पडणं हा त्याचा स्वभाव आहे. त्याच्यावर माझी ताकद चालवायची असेल तर जबरदस्तीने करून मागं लागून. भगवान कृष्ण सोडत नाहीत, भगवान राम सोडत नाहीत, भगवान दत्त सोडत नाहीत. आपल्याला नियम सोडून कसे चालतील? ते जर उपासना करत असतील, ते जर चतुर्थी करत असतील तर आपण सोडलेली कशी चालेल? पण आपण बोलता बोलता जाऊ दे, नाही केली एखाद्या वेळा तर चालते. नाही चालत. दत्तांना नाही चालत, रामचंद्रांना नाही चालत, कृष्णाला नाही चालत. आपल्याला कशी चालेल? तुम्ही म्हणाल मेलो तर मरू दे, चतुर्थी करता करता मेला तर मुक्त तरी होईल, सोडून गेला तर पुन्हा वापस यावं लागेल, पुन्हा पहिलेपासून परवडत नसतं. समजून घ्या. चतुर्थी करून मेला तर वाईट नाही, कारण चतुर्थी सोडलेला कुठं अमर झालाय. मरू द्या, चतुर्थी करून काही बिघडत नसतं. इतकं स्वतःला समजावून घेता आलं पाहिजे, ठासून वापरता आलं पाहिजे, तेव्हा उपासना होत असते. पण आपल्या सगळ्या पळवाटा कधीतरी असं म्हणतं का जाऊ दे, या महिन्यात नाही पगार घेतला तर चालतो, नाही या महिन्यात घर साफ केलं तर चालतं म्हणता का? नाही या महिन्यात एखादी साडी घेतली तर चालते असं म्हणता का? नाही या महिन्यात एखादी गोष्ट केली तर चालते असं म्हणता का? नाही आज निदान एखादी गोष्ट मिळवली तर चालते असं म्हणता का? पण आजच्या दिवस पूजा नाही केली तर चालते असं म्हणता की नाही? कसा भगवान पावेल? समजून घेण्याचं सूत्र दत्तात्रेय आपल्याला सांगतायत. जोपर्यंत मी देहात आहे हे मला कळतंय तोपर्यंत उपासना असलीच पाहिजे. आणि प्रत्यक्ष उपासना नुसतंच मनातल्या मनात करतो नाही,
कारण दत्तात्रेय येऊन प्रत्यक्ष उपासना करतायत. ते सूत्र आपल्याला भगवान दत्तात्रेयांनी उपासनेचं सगळं सांगितलं. मग ते सांगतायत अशा त्या चित्तामध्ये चिंतामणीला स्थिर करा आणि त्या चिंतामणीला चित्तामध्ये पाहिल्यानंतर बाहेर उपासना करा. आतमध्ये चिंतामणी असं जर म्हणत असाल आणि बाहेरच्या चिंतामणीची उपासना करत नसाल, भगवान दत्तात्रेयांनी ब्रह्मघ्न असा भयानक शब्द वापरलाय. घ्न म्हणजे मारणारा, ब्रह्माची हत्या करणारा. वेगळ्या अर्थाने ब्रह्महत्या शब्द का? ज्याला उपासना करावी वाटत नाही. अरे ज्याच्यामुळे चित्त चालतंय त्याला उपासना जर सोडत असाल तर किती दुर्दैवी आणि किती कृतघ्न आपण आहोत याचा विचार दत्तात्रेय आपल्यासमोर सांगतायत. दितीने सगळं हे ऐकलं. दिती कश्यपांना म्हणतीये आता मला तो मोरया कसा भेटू शकेल, कोणता मार्ग आहे? भगवान कश्यपांनी तिला दशाक्षरी मंत्र दिला आणि मंत्र देऊन तिला तपश्चर्येला सांगितलं. कारण इतकं सगळं सांगितल्यानंतर हे अनुष्ठान दितीचं दितीनी केलं, नाही तर आम्ही मस्त ऐकलं, आम्हाला कळलं. कश्यपांनी सांगितल्यावर सुद्धा दितीला अनुष्ठान करावं लागतं. कारण भगवान ऐकून नाही मिळत, तो अनुष्ठानाने मिळतो. मग तुम्ही म्हणा ऐकायचं कशा करता? अनुष्ठान करावं हे कळण्यासाठी. मुद्गल वाचून मोरया नाही भेटणार आहे. मुद्गल वाचून मुद्गलात सांगितल्यानुसार अनुष्ठान केल्याने मोरया भेटणार. पण निदान तो भेटतो कसं हे कळायसाठी तर मुद्गल वाचावं लागेल की नाही? म्हणून सगळा विषय, ही सगळी साधना हे भांड स्वच्छ करणे आहे. भांड आपलं चकचकीत ठेवावं, मग मोरयाच्या कृपेचा अमृत येईल. त्या दिवशी व्यवस्थित त्याच्यामध्ये येईल. हा विषय आपल्यासमोर दितीने अनुष्ठान केलं. दितीच्या समोर भगवान चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. भगवंताच्या चतुर्भुज अवताराचे वर्णन सांगितलं. दिती येऊन पोचते, आशीर्वाद घ्यायला पुन्हा कश्यपांकडे. ती म्हणते मला दर्शन झालं. नुसतं दर्शन नाही झालं, माझ्या पोटी चतुर्भुज अवतार झाला. काय कश्यपांचं भाग्य हो! एका बायकोच्या पोटी विनायक अवतार झाला, दुसऱ्या बायकोच्या पोटी चतुर्भुज अवतार झाला. अशा बायका मिळाव्यात. आणि अशा ज्यांना मिळतात ते कश्यप नाही का, बाकीचे कश्यपू, हिरण्य. मोठी पंचायत आहे. हे असे कश्यप झाले. दोन्ही पत्नी आल्या, त्या दोघींना समोर बसवलं आणि इथून पुढे कश्यपांनी दिलेला एक अत्यंत मजेदार संदेश आहे. महर्षी कश्यप म्हणतात दिती तू आपल्या पोराची ममता सोड, कारण तुझे पोरं नालायकच आहेत. पण त्यांनी पुढचा भाग सांगितला, म्हणे आदिती तूही आपल्या पोरांचा मोह सोड, भले तुझे पोरं देव असले तरी. फार मजेदार संदेश आहे. दितीने आपल्या पोराचा मोह सोड सांगणं त्यातल्या त्यात समजू शकतं, कारण ते सगळे दैत्य आहेत. दैत्य असलेल्या फुलाचा मोह सोड फार चांगला आहे, सहज समजू शकतं. पण सगळे देव आहेत त्यांचाही मोह सोड. का? कारण महर्षी कश्यप सांगतात लक्षात ठेव, तमोगुण सोडणं एक वेळ जमू शकेल, रजोगुण सोडणं एक वेळ जमू शकेल, पण पंचाईत सत्वगुणच करतो. आणि एकदा सत्वगुणाचं ममत्व लागलं की मग ते सुटत नाही. सगळ्यात कठीण सोडायला. कदाचित ऐकून ऐकून तमोगुण जाईल, कदाचित ऐकून ऐकून रजोगुण जाईल, पण ऐकून ऐकून सत्वगुण येतो आणि मला मुद्गल सगळं कळलं असं वाटलं की काहीच कळलं नाही. कारण केनोपनिषदाचा हिशोब सांगितला होता, ज्याला काही कळलं असं वाटतं त्याला काहीही कळलेलं नसतं, ज्याला काहीही कळलेलं नाही असं वाटतं त्याला कदाचित कळलं असण्याची शक्यता आहे. कळलं पाहता. मजेदार रचना आहे, व्यवस्थित समजून घेण्यासारखी प्रत्येक गोष्ट. सत्वगुणाची अडचण सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात सोडण्याला कठीण आहे. फार सुंदर एक चित्रपटाचं गीत पूर्वीच्या काळी होतं, चिंगारी जो आग लगाए. तत्वज्ञान कुठेही सापडते बरं. त्याच्याकरता गरज नाही आहे की मुद्गलाचंच पोथी घेऊन बसली पाहिजे. तुम्हाला एकदा तत्वज्ञानाची दृष्टी आली पाहिजे, ती मुद्गलातून येते. त्याच्याकरता मुद्गलाच्याच वारंवार पारायण करावं लागतात. आणि एकदा ती दृष्टी आली की तुम्ही पिक्चर पाहताना सुद्धा तत्वज्ञानाचा अभ्यास करू शकता. आणि नाही तर मग मुद्गल वाचतानाही पिक्चर पाहिल्यासारखं वाटू शकतं. ते न बोललेलं बरं. एकदा मुद्गलाची दृष्टी येऊ द्या, चित्रपट पाहताना तत्वज्ञान कळतं. मुद्गल आपल्याला नेमकं तेच इथं सांगत आहे, चिंगारी जो आग लगाए.
उस आग को सावन बुझाए. तमोगुणाचे त्रास रजोगुणाने जातात, रजोगुणाचे त्रास सत्वगुणाने जातात. बरोबर आहे, चिंगारी जो आग लगाए उस आग को सावन बुझाए, पर सावन जो आग न लगाए उसे कौन बुझाए. सत्वगुणाचंच बंधन जेव्हा निर्माण होईल तेव्हा कसे सुटाल. महर्षी कश्यप आदितीला सांगतात, आदिती पहिले दितीला सांगतात, दिती तुझं वाईट पोरं आहेत त्यांना सोड. ते आदितीला सांगतात, तुझं चांगले पोरं आहेत तेही सोड. चांगलं असो की वाईट असो, पोरग माझं आहे हे सोड. चांगलं असलं तरी सोड, वाईट असलं तरी सोड. कारण चांगलं असलं तरी वाईटच असतं आणि वाईट असलं तर वाईटच असतं. तुम्ही म्हणाल चांगलं असतं तर कसं वाईट असतं. परवा सांगितलं तसं. सोनं तुम्हाला मिळालं तर आनंद होईल की नाही, साखळीने बांधलं तर दुःख होईल की नाही. पण सोन्याच्या साखळीने बांधलं आता सुख का दुःख. तसं सत्वगुणाची अडचण ही सोन्याच्या साखळीने बांधल्यासारखी आहे. त्याच्यामुळे तमाचाही मोह जावा, रजाचाही मम जावा आणि सत्वगुणाचाही मम जावा. अशी जी अवस्था या सगळ्या विघ्नातून जो दूर करतो त्यांना भगवान विघ्नराज म्हणतात. असं म्हणत 7वा खंड संपतो. बाकीचं उद्या. तोपर्यंत जय गजानन.